और उसका 19 और 20। त्याचा 19 आणि 20 वे हफ्ते में हमने देखा था मत्ती अध्याय 18 देखा था। आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण मत्ती अध्याय 18 त्याचा 18 पाहिलेलं। हमने देखा था आत्मिक युद्ध हमें कैसा करना है आणि आपण पाहिले की आपल्याला आत्मिक युद्ध कसं करायचं आहे। हमारी लड़ाई आत्मिक है, शारीरिक नहीं। आणि आपले युद्ध हे आत्मिक सैन्याचे आहे, शारीरिक नाही। तो इसीलिए हम सब लोग कैसा हमें आत्माओं से लड़ना है, म्हणून आपल्याला आत्म्याशी युद्ध करायचं आहे। तो जिन मनुष्यों के द्वारा हमें तकलीफ है आणि ज्या मनुष्यांच्या द्वारे आपल्याला त्रास आहे उस मनुष्य से नहीं लड़ना है, त्या मनुष्यांशी युद्ध करायचं नाहीये। वो व्यक्ति के द्वारा जो आत्मा हमसे लड़ती है उन्हें हमें लड़ना है, उनसे हमें लड़ना है। आणि त्या व्यक्तीद्वारे जी आत्मा आपल्याला त्रास देते त्या आत्म्याच्या विरोधामध्ये आपल्याला लढायचं आहे। तो अब वो आत्मा परखना चाहिए कि कौन सी आत्मा मुझसे लड़ रही है। आणि तो आत्मा पारखला गेला पाहिजे की कोणता आत्मा माझ्याशी लढतोय। अक्सर हमें क्या लगता है, कभी कभी हमारा पति, अगर सोचो आपका पति कभी कभी आपसे गुस्से से बात किया आणि कधी कधी तुमच्या नवऱ्याने जर तुमच्याशी रागाने बोललं तो आप रोने लगते हो, तर तुम्हाला रडायला येतं। आप प्रार्थना करो, तुम्ही प्रार्थना करा, उस पति के द्वारा देखना है कि उसके अंदर अब कौन सी आत्मा आई है आणि त्या नवऱ्यामध्ये आता कोणती आत्मा आलेली आहे जो मुझसे बैर करने वाली, जी माझ्याशी वैर करणार आहे। तो इसीलिए करना क्या है, म्हणून करायचं काय आहे, पति से झगड़ा करने से बेटर है उस आत्मा से झगड़ा करना, तुरंत प्रार्थना करना यीशु के नाम से, मेरे पति में जो आत्मा है जो मुझसे बैर करती है उसे मैं निकल जाने की आज्ञा देती हूँ। आणि त्या नवऱ्याशी भांडण करण्यापेक्षा चांगलं आहे की आपण त्या जो आत्मा आपल्याला नवऱ्याच्या विरोधामध्ये काम करतोय आपण त्या आत्म्याशी युद्ध करून आपल्याला त्याला निघून जाण्याची आज्ञा देणं हे चांगलं आहे। दूसरी बात हम देखना है कि गए हुए हफ्ते में हमने देखा था उन आत्माओं को बांधना है। आणि गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलेलं त्या आत्म्याला बांधणं। हम जब बांधते हैं आणि आपण जेव्हा बांधतो तब वो आत्मा काम नहीं करती, तेव्हा ती आत्मा काम करत नाही। इसलिए आप उस आत्मा को बांधा करो। म्हणून तुम्ही त्या आत्म्याला बांधा। जैसे अगर मैंने अभी बताया उदाहरण, उस उदाहरण में आप बोलना है कि मेरे पति के अंदर जो मेरे प्रति बैर उत्पन्न कराने वाली आत्मा मैं तुझे बांधती हूँ, आणि माझ्या नवऱ्याच्या प्रति माझ्यामध्ये जी बैर उत्पन्न करणारी आत्मा आहे त्या आत्म्याला बांधा। मैं बांधती हूँ आणि मी बांधते, इस रीति बोलना है। आणि या रीतीने बोला। जब आप उन आत्माओं को बांधोगे आणि जेव्हा तुम्ही त्या आत्म्याला बांधाल तो वो आत्मा कार्य नहीं करेगी, तेव्हा ती आत्मा काम करणार नाही। हालेलुया। गए हफ्ते का आपको याद आया, आणि गेल्या आठवड्याचं तुम्हाला आठवलं, उसके आगे का हम पढ़ेंगे 19 वचन। आणि वचन हम अगले संडे, अगले फ्राइडे को देखेंगे। आणि त्याचा आता आपण 19 वचन 30 वचन आपण पुढच्या शुक्रवारी पाहू। मैं तुमसे कहता हूँ यदि मत्ती अध्याय 18 मैथ्यू चैप्टर 18 वर्स 19 मत्ती अध्याय 18 त्याचा 19 मैं तुमसे कहता हूँ यदि तुम में से 2 जन पृथ्वी पर किसी बात के लिए एक मन होकर उसे मांगे तो मेरे पिता की ओर से जो स्वर्ग में है उसके लिए हो जाएगी। मी तुम्हाला हेही सांगतो की या पृथ्वीवर कोणती विशिष्ट मागणी करण्यासाठी तुम्हापैकी दोघे एक चित्त होऊन ती मागतील तर माझा स्वर्गीय पिता तुमची ती मागणी मान्य करेल। आमीन। हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे। आपण डोळे बंद करणार आणि प्रार्थना करणार। पवित्र पिता हम आपको धन्यवाद देते हैं, वचन की सेवा को आपके हाथ में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए मेरे महान पवित्र सेनाधीश पिता वचन की सेवा हम आपके हाथ में देते। वचन आप हमसे बात कर रहे हो, हमें समझने के लिए मदद करना, करुणा दया रखना और वचन के द्वारा हमें प्रभु पवित्र पिता हमेशा तैयार रहने के लिए मदद करना। ये मेरी विनती, ये मेरी प्रार्थना है, सब कुछ आपके हाथ में है, प्रभु यीशु के नाम से आमीन। प्रेज़ द लॉर्ड, प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हम यहाँ देखते हैं कि यीशु मसीह कहते हैं कि मैं तुमसे कहता हूँ, आणि आपण इथे पाहतो की येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतो, मी तुमच्याशी म्हणतो कि पृथ्वीवरती 2 व्यक्ति मेरे नाम से कुछ भी एक विषय के लिए, किसी बात के लिए वो लोग मिलकर प्रार्थना कर रहे हैं, आणि 2 व्यक्ती जर एका विषयासाठी जर ती लोक मिळून प्रार्थना करताय वो जरूर पूरी हो जाएगी। ते नक्की पूर्ण करण्यात येईल। परमेश्वर ने 2 व्यक्ति क्यों कहा, आणि देवाने 2 व्यक्ती का म्हटले, इसलिए कहा आणि यासाठी म्हटले आदम पहले अकेला ही था, कारण आदम पहिला एकटाच होता और अकेले पहले का एहसास होता है, अकेला होने पर क्या अनुभव होता है ये परमेश्वर को मालूम है, आणि एकटा असल्यावरती काय जाणीव होते हे देवाला माहिती आहे। इसलिए परमेश्वर यीशु मसीह कभी भी मसीहों को अकेला रहने को नहीं कहता है। पण येशू ख्रिस्त कधी मनुष्याला एकटा राहायला सांगत नाही। अगर आप देखोगे कि उसने जब सेवकाई के लिए लोगों को भेजा तो 2 उसके पास 72 ऐसे शिष्य थे आणि त्याच्याकडे 70-72 असे शिष्य होते, पण जेव्हा त्यांना सेवेसाठी पाठवलं तेव्हा दोघे करून पाठवलं, करके भेजा आणि 2-2 करून पाठवलं। 2-2 करके भेजने के कारण क्या हुआ, सेवा सक्सेस हुई, आणि 2-2 करून पाठवल्यामुळे सेवा जी होती ती सफल झाली। वो लोग आकर यीशु मसीह को कहने लगे, लूका 10 में
पढ़ सकते हैं कि हमने तेरे नाम से दुष्ट आत्माओं को निकाला। आणि ते लोक येऊन येशूला म्हणू लागले की आम्ही तुझ्या नावाने दुरात्मांना काढलं, हमने तेरे नाम से दुष्ट आत्माओं को भागते हुए देखा, आणि तुझ्या नावाने आम्ही दुष्ट आत्मांना कळता वेळेस हमने पाहिलं, बहुत मिराकल्स यानी रोगी चंगे हो गए। आणि हे दोघींना आरोग्य भेटलं। ये बताने लगे, वो एकदम आनंदित होकर बताने हे लगे। ते एकदम आनंदित होऊन ते सांगू लागले। क्यों ऐसा? आणि का तो असं? यीशु को मालूम है 1 से 2 अच्छे हैं। कारण येशूला माहिती आहे की एकापेक्षा दोघे चांगले इसलिए आहेत, प्रियो 2 जन होना ही चाहिए। आणि 2 जण प्रार्थनामध्ये असलेच पाहिजे। इसका मतलब है हमें जो आत्मिक युद्ध करना है, आणि आपल्याला जेव्हा आत्मिक युद्ध करायचं कभी आहे अकेला नहीं करना, आणि आपल्याला एकटं नाही करायचंय, कभी भी अकेला नहीं करना। आणि कधी एक जन को एकटं साथ में लेना। एका व्यक्तीला सोबत ठेवा। जब सोल्जर अकेला जाता है युद्ध के लिए, जेव्हा सैनिक एकटा जातो युद्धासाठी, तो जो विरोधी है, शत्रु है, वो देखता है ये तो अकेला ही है, टूट पड़ो। आणि शत्रू जो आहे तो पाहतो की आता एकटाच आहे, याच्यावरती तुटून पडा। लेकिन उसके साथ अगर कोई एक को भी देखा जाता है ना, पण त्याच्यासोबत जर कोणी एकाला पाहण्यात येतं, तो भी वो 10,000 शत्रु सोच में पड़ते हैं आक्रमण किसे करना, उनको उसके साथ एक व्यक्ति भारी दिखाई देता है। आणि जे 10,000 शत्रू आहेत ते लोक विचारात पडतात की असे युद्ध कोणत्या प्रकारे करावं, कारण तो जे 2 व्यक्ती आहेत ते त्यांना भारी पडतात। उस एक व्यक्ति के साथ का जो दूसरा व्यक्ति है, आणि त्या एका व्यक्तीसोबत जो दुसरा व्यक्ती आहे वो उसके लिए भारी होता है। तो त्याच्यासाठी भारी असतो। इसीलिए कभी भी आत्मिक सेनाओं से लड़ना है, म्हणून कधी तुम्हाला आत्मिक सैन्याशी युद्ध करायचं आहे अकेला मत लड़ना। तर एकटं लढू नका। हमेशा याद रखना, आत्मिक सेना पलटवार करती है। आणि आत्मिक सैन्य परतवार करते। कैसे? आणि कसं? प्रेरितों के काम में देख सकते हैं कि स्कीवा जो यहूदी था, वो याजक था, उसने क्या किया, वो और उसके बच्चे क्या करते थे, यीशु का नाम लेकर वो लोग क्या करते थे, वो लोग उन आत्मिक सेनाओं से, यानी जिसको दुष्टात्मा पकड़ाए, उस दुष्टात्मा को निकालते थे। आणि शिवा जे यहूदी होता तो काय करायचा, तो याजकाचा पुत्र होता आणि तो काय करायचा, येशूचं नाव घेऊन ते आत्मिक सैन्याचं पकडायचं। उसके 7 पुत्र ऐसे करते थे। आणि त्याचे 7 मुले असं करायचे। लेकिन एक दिन क्या हुआ, पण एक दिवस काय झालं, एक दिन ऐसा हुआ कि वो दुष्टात्मा ने कहा, एक व्यक्ति के अंदर दुष्टात्मा थी, आणि एका व्यक्तीमध्ये दुरात्मा होता। उसने कहा, आणि त्याने म्हटलं, यीशु को मैं जानती हूँ, आणि येशूला मी ओळखतो, पौलुस को भी पहचानती हूँ, पौलाला सुद्धा ओळखते, पर तू कौन है? पण तू कोण आहेस? क्योंकि स्कीवा ने और उसके बच्चों ने बपतिस्मा नहीं लिया था। कारण शिवा आणि त्याच्या मुलांनी बपतिस्मा घेतला वो नव्हता। लोग यीशु में नहीं थे, ते लोक येशूमध्ये यीशु नव्हते, में विश्वास नहीं किया। येशूमध्ये विश्वास केला नव्हता। इसलिए अगर आत्मिक सेनाओं से लड़ना है तो आप विश्वासी होना है। आणि आत्मिक सैन्याशी जर तुम्हाला युद्ध करायचं आहे तर तुम्हाला विश्वास नाही असणं फार गरजेचं आहे। बपतिस्मा होना जरूरी है, आणि बपतिस्मा असणं फार तो गरजेचं ही आहे, आप उन सेनाओं से लड़ सकते हैं। तरच तुम्ही त्या सैन्याशी युद्ध करू ये शकाल। आत्मिक सेनाओं से लड़ने का आपका मुख्य पाया, यानी आपको अगर पैर में ताकत चाहिए लड़ने के लिए, खड़े रहने के लिए, तो आपका एक पैर विश्वास और दूसरा है बपतिस्मा, तो ही आप उन खड़े रह सकते हो उन सेनाओं से लड़ने। आणि जर तुम्हाला त्या सैन्याची आत्मिक सैन्याशी जर युद्ध करायचं आहे तर पहिला पाया आहे विश्वास आणि दुसरा पाया आहे बपतिस्मा। तरच तुम्ही त्या सैन्याशी युद्ध करू शकाल। लड़ना नहीं कर सकता है, आणि लढा करू शकत नाही, सिर्फ विश्वास काफी नहीं। फक्त विश्वास पुरेसा नाही। स्कीवा और उसके बच्चे, वो तो दोनों पैर से अधू थे, दोनों लंगड़े भी थे। क्यों? उनका तो विश्वास भी नहीं था और साथ साथ बपतिस्मा भी नहीं हुआ। सेवा आणि त्याचे मुले हे दोन्ही पायांनी लंगडे होते, कारण त्या लोकांनी विश्वास सुद्धा ठेवला नव्हता आणि त्या लोकांनी बपतिस्मा सुद्धा घेतला नव्हता। दुष्टात्माओं में भी छोटे बड़े ऐसा फर्क है, आणि दुरात्म्यांमध्ये सुद्धा लहान आणि मोठा असा फरक आहे। इसलिए जो छोटे दुष्टात्माएं हैं उनको आप बोलोगे निकल जाओ, चली जाएगी। आणि जे लहान दुष्टात्मा आहेत आणि त्यांना तुम्ही म्हणाल तर निघून जातो, ते लोक निघून जाते। लेकिन गरीबी, पण गरीबी, मूर्ति पूजा, जादूटोना, व्यभिचार, इन आत्माओं को बहुत पावर है आणि या आत्म्यांकडे खूप शक्ती आहे। उनसे लड़ना है आणि त्यांच्याशी युद्ध करायचं तो आहे, आप उससे बलवान होना चाहिए। तो तुम्ही त्यांच्यापेक्षा बलवान असलं पाहिजे। इसीलिए परमेश्वर के वचन के अनुसार, देवाच्या वचनानुसार आज परमेश्वर में कहता है आत्मिक युद्ध करते समय अकेला मत करो, 1 से 2 चाहिए। आणि आज आपल्याला देव म्हणतो की आत्मिक युद्ध करताना एकटं करू नका, परंतु एकापेक्षा 2 बरे आहेत। हाँ, परमेश्वर हमें सिखाता है यहाँ 1 से 2 अच्छे हैं, इसलिए यीशु मसीह ने यहाँ 2 जन बोला। आणि देव आपल्याला शिकवतो की एकापेक्षा 2 चांगले आहेत, म्हणून येशू ख्रिस्ताने ते 2 जण म्हटले। तो हम पहले देखेंगे 2 ही क्यों, आणि पहिले आपण पाहूया की 2च का, कैसे आपको युद्ध करना है, परमेश्वर ने हथियार कैसे दिया है हम देखेंगे। आणि कसं तुम्हाला युद्ध करायचे आहे, कसे हत्यार दिले आपण पाहूया। हम कुछ वचनों को देखेंगे। आपण काही वचनांना पाहू। समुपदेशन अध्याय 4, उपदेशक अध्याय 4,
समुपदेशक अध्याय 4 उपदेशक अध्याय 4 और उसका 9 आणि त्याचा 9. समुपदेशक उपदेशक अध्याय 4 अध्याय 4 उसका 9 त्याचा 9. एकापेक्षा दोघे जण बरे. हाँ, बाइबल हमें स्पष्ट बताता है अकेले से 2 अच्छा है, यानी आप अकेले घर में रहना भी हानिकारक है. आणि तुम्ही एकट्या घरामध्ये राहणे हे सुद्धा हानिकारक आहे. क्यों? अकेले रहेंगे तो आपके मन पे हमेशा अटैक होते हैं. कारण जर तुम्ही एकट्या घरामध्ये राहाल तर तुमच्या मनावरती नेहमी हमले करते मर जाए आणि क्या मग फायदा है तेरी जिंदगी का? आणि काय जगण्याचा तुझा फायदा आहे. इसीलिए बाइबल में आदम को अकेला नहीं रखा, शादी करवा दिया. म्हणून बायबलमध्ये आत्माला एकटं ठेवलं नाही, त्याचं लग्न लावण्यात आलं. इसलिए कभी भी प्रिय आपके घरों में आप जब रहते हो तो अकेले मत रहा करो. आणि कधी तुम्ही तुमच्या घरामध्ये राहता तेव्हा एकटे राहू नका. कोई तो अपने घर में एक जन को रखो आणि कोणत्या तरी एकाला तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवा. आपके मन पे अटैक नहीं होगी. मग तुमच्या मनावरती हमला होणार आपके नाही. बच्चे तो आपके बच्चों के साथ रहो. आणि तुमची मुलं आहेत तर तुमच्या मुलांसोबत नाती राहा. को देखो, नाती को तो के साथ रहो. आणि नागरोटा आहे तर नागरोटांसोबत एक से राहा. 2 अच्छा है. आणि एकापेक्षा दोघे चांगले आहेत. स्पष्ट रीति से लिखा है 1 से 2 अच्छा है. आणि बायबलमध्ये स्पष्ट रीतीने लिहिण्यात आले की एकापेक्षा 2 चांगले आहेत. आत्मिक बातों के लिए भी और शारीरिक बातों के लिए. आत्मिक गोष्टींसाठी आणि शारीरिक गोष्टींसाठी सुद्धा. आत्मिक बातों के लिए तो आपको 2 जन होना ही है, आणि आत्मिक गोष्टींसाठी तर तुम्हाला दोघे जण व्हायचेच आहे. लेकिन शारीरिक बातों में भी पण शारीरिक गोष्टींमध्ये सुद्धा आप शारीरिक रीति से जीवन जी रहे हो. आप अकेले ही हो, ओनली वन मैन शो जैसे होता है. वन मैन शो, अकेले ही उठे, अकेले ही खा रहे, अकेले ही जी रहे, अकेले ही रह रहे, तो फिर वो वन मैन शो हो गया, वो अकेला हो गया. वैसा मत हो. तो इसलिए क्या करो, जैसे भी सोचो शोभा मौसी अकेली है, आणि शोभा मावशी एकट्या आहेत. मसीहों के घरों में दूसरे लोगों के साथ संगति करें. आणि ते दुसऱ्या ख्रिस्तींसोबत संगती करू शकतात. अच्छे दूसरे विश्वासी उनको अपने घर में बुलाया करें. आणि चांगली जे दुसरे ख्रिस्ती आहेत त्यांनी त्यांना त्यांच्या घरामध्ये बोलवावं. अविश्वासियों से रिश्ता खतरनाक हो सकता है, आणि अविश्वासी लोकांचे नातं ठेवणे खतरनाक होऊ शकतं. लेकिन विश्वासियों से रिश्ता रखें. पण विश्वासी लोकांचे नातं ठेवावं. कभी कभी आपने जैसे भी सोचो उनके बारे में यशोदा मौसी सोती है आणि त्यांच्या सोबत बैठी सर, आणि त्यांच्या बाजूला जर यशोदा मावशी बसते ना, तो ऐसे उनकी बाजू में कौन कौन बैठता है, उनसे अच्छा रिश्ता बनाना. आणि त्यांच्यासोबत कोण कोण बसतात त्यांच्याशी चांगलं नातं बनवतात. उनके घर में जाना, त्यांच्या घरामध्ये उनको जाणं, भी अपने घर में बुलाना. त्यांना सुद्धा आपल्या घरामध्ये बोलवणं. घर में अकेलापन का एहसास नहीं होता है. आणि घरामध्ये एकटेपणाची जाणीव राहत नाही. मैं आपको चीची का उदाहरण बताती हूँ. आणि मी तुम्हाला चेचेचं उदाहरण सांगते. चीची भी घर में अकेली रहती है दिन भर, आणि त्या सुद्धा घरामध्ये एकटे असतात दिवसभर. वो हमेशा मुझसे शेयर करती है. क्यों वो मुझे फोन पे बात करती है? क्योंकि मुझे उसको मालूम है मैं उसको हमेशा सांत्वना देती हूँ. वो बोलती थी वही मैं अकेली रहती हूँ, सोच मुझे कोई बात करने के लिए नहीं, कोई भी नहीं. आणि त्या बोलतात की मी घरामध्ये एकटीच असते, माझ्याशी बोलायला कोणच नाही, तर विचार कर. वो खुद से फोन करके लोगों को बुलाती है, आणि त्या स्वतःहून फोन करून लोकांना बोलवतात. खुद से फोन पे बात करती रहती है. आणि स्वतःहून फोनवर बोलत असतात. लोगों को खुद से बुलाती है, आओ एक दिन मेरे घर में रह के जाओ. आणि लोकांना स्वतःहून बोलवतात की तुम्ही या माझ्या घरामध्ये एक दिवस राहून जा. खुद भी जाती है दूसरों के घरों में. स्वतः सुद्धा जातात त्या दुसऱ्यांच्या अब घरी. ज्यादा यात्रा नहीं जमता है, आणि जास्त यात्रा जमत नाही. तो जितने नजदीक बिलीवर्स है उनके घर में जाती है. आणि जेवढे जवळ ख्रिस्त आहेत त्यांच्या घरामध्ये ते जातात. क्यों? अकेला कंप्लीटली घर में टोटल रहेगा ना तो दुष्ट अटैक करते हैं. आणि जर एका घरामध्ये माणूस राहिला तर दृष्ट लगेच अटॅक करतो. मालूम. तो इसीलिए प्रियो वहाँ पर लिखा है 1 से 2 अच्छे. म्हणून तिथे लिहिण्यात आले की एकापेक्षा दोघे जण बरे आहेत. बाइबल में बोला है मसीहों ने मसीहों के साथ संगति करना है. आणि म्हणून बायबलमध्ये सांगण्यात आले की ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्ती लोकांसोबत संगती करावी. उनके साथ संगति करेंगे, उनके साथ उठेंगे बैठेंगे, लेकिन सहनशीलता चाहिए. हम एक दूसरे के घर में जाएंगे तो हमें भी एक दूसरे को सहना है, एक दूसरे को बनाना है. क्योंकि हम जितने नजदीक आते हैं हमारी कमजोरियां दिखती है. आणि जर आपण एकमेकांच्या घरी जातो तर आपण एकमेकांना सहन करणारे सुद्धा असावे. कारण जेवढे आपण लोकांच्या जवळ जातो तेवढे आपल्याला त्यांच्या कमजोऱ्या दिसतात. हम दूर है आणि सब कुछ अच्छा दिखता है. हाँ बहुत अच्छी है, आप जागृति बहुत अच्छी है. दूर है. आणि जर आपण लांब आहोत तर आपल्याला खूप चांगलं दिसतं की जागृती खूप चांगली आहे. नजदीक जाने के बाद पण जवळ गेल्यावरती फिर मालूम पड़ेगा वो घर में जोर से चिल्लाती है. आणि मग समजेल की घरामध्ये किती मोठ्याने ओरडते. नहीं क्यों काम करूँ बोलती है. आणि मी काम करावं हे बोलते. नहीं पानी माँ बाप का नहीं सुनती है. आणि आईवडिलांचं ऐकत नाही. नजदीक जाने के बाद मालूम पड़ता है. आणि हे जवळ गेल्यावरती समजेल. आपको समझ में आया? तुम्हाला समजलं हो? इंसान जब नजदीक आते हैं तब कमजोरियां दिखती है. आणि माणूस जेव्हा जवळ जातो तेव्हा त्यांच्या निर्बलता दिसतात. लेकिन उससे सहना है, पण त्यांना सहन करायचं आहे. अपने भी घर में बुलाना है, एक दूसरे के साथ संगति करना, तो उसमें अकेलापन गायब हो जाता है. आणि आपल्या सुद्धा घरामध्ये बोलवायचं आहे, एकमेकांसोबत संगती करायची आहे, तेव्हा एकटेपणा गायब होऊन जातो. आपके चर्च में से अकेले जो लोग हैं उनको बोलने का आज मी तुमच्याकडे झोपायला येते, उद्या तुम्ही माझ्याकडे या, ऐसा बोलना है. आणि चर्चमध्ये ज्या आपल्या एकटे आहेत त्यांना बोलायचं आहे की आज मी आपके घर में सोने के लिए आती हूँ, कल आप मेरे घर में आओ. हाँ, तो ऐसा हम
करते रहेंगे तो अकेलेपन से मुक्त रहेंगे। आणि जर आपण असे करत राहू तर एकटेपणापासून आपल्याला मुक्तता भेटेल। मैरिड औरत को आप बोलोगे, मैं आता शोभा मौसी बोलेगी रूपा को मेरे घर में आके सो, आणि जर शोभा मावशी रूपा काकींना म्हटलं की तुम्ही माझ्या घरी येऊन झोपा, या मनीषा को बोलेगी मेरे घर में आके सो, किंवा मनीषा काकींना म्हटलं की तू माझ्या घरी येऊन झोप, नहीं कर सकते क्योंकि उसको पति है, इसको भी पति है, तर नाही होऊ शकत कारण त्यांना सुद्धा नवरा आहे घर में बच्चे हैं, आणि घरामध्ये मुलं आहेत, है ना। तो ये बातें सोच के नहीं तो बोले कि दीदी ने बोला एक दूसरे के घर में जाने का, नहीं सोचना हम किससे रिश्ता रखना है। आणि तुम्ही बोलाल की दीदीने सांगितलं एकमेकांच्या घरी जायचं आहे, पण विचार करा की कोणाला बोलवायचं आहे। हम रिश्ता कैसा रखना है हमारे हाथ में, हम ऐसा रिश्ता रखना है जिससे हमारा रिश्ता टूटना नहीं, आणि असं नातं ठेवा की आपलं नातं तुटू नये, ऐसा हम रहना। आणि असं आपल्याला राहायचं आहे। इसलिए एक से दो अच्छा है, बाइबल हमें बताता है। म्हणून एकापेक्षा दोघे चांगले आहेत ते आपल्याला बायबल सांगते। कभी जवानों को अकेला नहीं छोड़ने, आणि कधी तरुणांना एकटं सोडू नका, कभी भी बच्चों को अकेला नहीं छोड़ने का। आणि कधी मुलांना एकटं सोडू नका। बच्चों को जो अकेला छोड़ते उनको वो घर में बच्चे मस्ती करके या कुछ ना कुछ प्रॉब्लम क्रिएट करते हैं। आणि घरामध्ये जर तुम्ही मुलांना एकटं सोडलं तर ती लोक मस्ती करून प्रॉब्लेम क्रिएट करतात। तो इसलिए एक के साथ दूसरा कोई कर देने का, आणि म्हणून एकासोबत दुसऱ्याला कोणातरी ठेवायचं आहे, हमेशा याद रखें। हे नेहमी लक्षात ठेवा। एक से दो अच्छा है, बाइबल हमें बताता है। अभी आत्मिक बातों के लिए भी बाइबल हमें बताता है एक से दो अच्छा है, आणि एकापेक्षा दोघे चांगले आहेत ते आपल्याला सांगतात। आता आत्मिक गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला बायबल सांगतं की एकापेक्षा दोघे चांगले आहेत। क्यों हमको बाइबल बताता है कि एक से भी दो अच्छा है प्रार्थना के लिए, आणि का आपल्याला बायबल सांगतं की एकापेक्षा सुद्धा दोघे चांगले आहेत प्रार्थनेसाठी, शैतान से लड़ने के लिए, आणि शैतानाशी युद्ध करण्यासाठी। पहले इस वचन को पढ़ेंगे फिर हम आगे दूसरे में जाएंगे। पढ़ो। एकापेक्षा दोघे जण बरे आहेत, एकाच्या हातून होईल त्यापेक्षा दुप्पट काम दोघे करतील। एक से भी अच्छा दो जन काम करेगा तो क्या हो जाएगा, डबल काम हो जाएगा, आणि त्यांना फळ पण अधिक चांगले मिळेल। तो क्या होगा, डबल काम हो जाएगा, यानी एक से भी दो जन डबल काम, यानी दुगना आशीष मिलेगा, ज्यादा पट्टी से काम हो जाएगा। तो प्रार्थना भी ज्यादा हो जाएगा। अकेला कब तक ऐसा प्रार्थना करेगा, लेकिन दूसरा उसको सपोर्ट करेगा तो क्या हो जाएगा, प्रार्थना करने के लिए मदद मिलेगा। आणि एकटा कोणपर्यंत प्रार्थना करत राहील पण दुसरा जर त्याला सपोर्ट करते, जर त्याला सहाय्य करते तो ते दोघं जण चांगली प्रार्थना करू शकतात। एक इंसान कब तक बोलता रहेगा, आणि एकटा माणूस कधीपर्यंत बोलत राहील, गला है उसको शांत रहना भी पड़ेगा, आणि त्याचा गळा आहे त्याला सुद्धा शांत राहायला पाहिजे। तो दूसरा प्रार्थना करता है तो वो गले को आराम दे सकता है, आणि दुसरा प्रार्थना करते तर त्याच्या गळ्याला आराम देऊ शकतो। जब सोल्जर सैनिक बंदूक मारता है, जेव्हा सैनिक बंदूक मारतो तो सोचो दो जन युद्ध के लिए जाते हैं, आणि दोघे जण जर युद्धासाठी जात आहे, बाइबल के अनुसार हम तलवार लेंगे, आणि बायबलनुसार आपण तलवार पकडू, हमारी तलवार क्या है, वचन, आणि आपली तलवार काय आहे, वचन। जब एक सोल्जर तलवार चला रहा है, जेव्हा एक सैनिक तलवार चालवतोय तब दूसरे को क्या होता है, सपोर्ट मिलता है, तेव्हा दुसऱ्याला सहाय्य भेटतं। जब वो थोड़ा सा रेस्ट लेने लगता है तो दूसरा सोल्जर क्या करता है, लड़ने लगता है, आणि जेव्हा तो पहिला आराम करतो तेव्हा दुसरा सैनिक लगेच युद्ध करतो। इसीलिए दो सोल्जर चाहिए, म्हणून दोन सैनिक पाहिजे, मालूम हुआ, इसलिए अच्छा काम मिलेगा म्हणून चांगलं काम भेटेल, आणि त्यांना फळ पण अधिक चांगले और मिळेल, उनको फल अच्छा मिलेगा। हम लोग युद्ध क्यों कर रहे हैं, हमको फल मिलने के, आणि आपण युद्ध का करतोय, आपल्याला फळ भेटण्यासाठी, हमें कुछ लोगों को छुड़ाना है, आणि आपल्याला आपल्या काही लोकांना सोडवायचं हमारे आहे, घर में हमें कुछ बातों को मिरेकल्स यानी छुटकारा पाना है, आणि आपल्या घरामध्ये आपल्याला काहीतरी चमत्कार आणि काही लोकांना सोडवायचं आहे। तो इसीलिए वो फल मिलने के लिए एक से दो अच्छा है। आणि ते फळ भेटण्यासाठी एकापेक्षा दोघे बरे आहेत। अभी लाइन पूर्ण वाचून टाक। बस। अभी 11 आणि आता 11 पढ़ो, उसी अध्याय का 11। आणि त्याच अध्यायाचा 11। कडक थंडीत दोघे एकत्र झोपत असले, हाँ, कड़क ठंडी में एकदम बहुत ठंडी है, उसमें अगर दो जन सोएंगे तर त्यांना एकमेकांची ऊब मिळेल, तो क्या हो जाएंगे, एक दूसरे को क्या देंगे, गर्माहट देंगे। मतलब इस संसार में अगर वो जी रहे हैं, आणि जर या जगामध्ये ते लोक जात आहेत, संसार ठंडी को दर्शाता है, यानी ठंड को दर्शाता है, इसलिए जो कोई संसार में जाता है ठंडा हो जाता है, आणि जग हे थंडपणाला दर्शवतो, म्हणून जो कोणी जगामध्ये जातो तो थंड होऊन जातो। लेकिन दूसरा उसको क्या करेगा, गर्म करेगा, उसको सही करेगा, अरे अपने को नहीं चलता है, ऐसा नहीं करने का, ये नहीं करने का, हम नहीं ऐसा, प्रभु क्या बोलेगा, स्वर्ग जाना है ना, इस रीति से दूसरा उसको क्या करेगा, गर्म करेगा, ऊब देगा। इसीलिए दो अच्छे हैं। आणि दुसरा त्याला गरम करेल, त्याला ऊब देईल, त्याला समजावेल की आपल्याला स्वर्गामध्ये जायचे, असं करू नकोस। मालूम हुआ, कडक थंडीत दोघे एकत्र झोपत असले तर त्यांना एकमेकांची ऊब मिळेल, पण एकटा कोणी असल्यास, हाँ, कोई अकेला ही सो रहा है, ठंडी बहुत बज रही है,
त्याला ऊब कशी मिळणार? तो उसको गर्मी, उसको उत्साहित करने वाला कोई है, उसको समझाने वाला? अगर उस शैतान ने उसके मन में डाला कैसी काम का है क्या, किसी ने काळीचा ना कामाचा ऐसा बोला, तो कोई उसको उत्साहित मन में डालने वाला कोई है? आणि त्याला मनामध्ये कोणी उत्साहित करणारा आहे का? कोई नहीं रहेगा, कोणाच नसणार. इसीलिए बाइबल हमें बताता है हमेशा एक दूसरे के साथ फेलोशिप करो, एक दूसरे के साथ रहो तो एक दूसरे से उत्साहित करेंगे. ये खाने का सेक्शन इधर क्यों रखते हैं? आणि जेवणाचं सेक्शन इथे काय ठेवतात? लोग एक दूसरे के साथ बैठकर अपना सुख दुख बांटे, आणि लोकांनी एकमेकांसोबत बसून त्यांचं सुख दुःख वाटावं. लोग एक दूसरे के साथ बैठे, ते लोकांनी एकसोबत बसावं. संडे के दिन सब मेरे इधर लाइन लगा देते आणि रविवारच्या दिवशी सगळे माझ्याकडे लाईन लावतात. यहाँ चर्च में कितने लोग हैं जो प्रार्थना करते हैं, आणि चर्चमध्ये असे किती लोक आहेत जे लोक प्रार्थना करतात. अपने साथ संगति करना, उनको अपना दुख बताना, अपने हाल बताना. तो क्या करेंगे, सब लोग अपनी फैमिली प्रेयर में उन विषयों के लिए प्रेयर करेंगे ना. आणि त्यांच्यासोबत संगती करणं, त्यांना आपले दुःख सांगणे, त्यांना आपले हाल सांगणं, तेव्हा ते लोक काय करतील? कोणतरी प्रार्थनामध्ये बसून सर्वजण मिळून तुमच्यासाठी प्रार्थना करतील. अपना एक ग्रुप बना लेते, उसी में बैठते, खाना खा के निकल जाते. उनको ऐसा लगता है खाना हम लोग को रास्ते में हम गिरे नहीं, खाना दिया है. नहीं, खाना रखने का उद्देश्य क्या था कि एक दूसरे के साथ फेलोशिप कर अपना दुख बांटे. आणि जेवण ठेवण्याचा उद्देश काय होता की एकमेकांसोबत संगती करून त्यांनी आपलं एकमेकांसोबत दुःख वाटावं. क्या आपने जब कोई अभी सोचो मनीषा किसी के साथ बैठी, सोचो, आणि जेव्हा मनीषा काकी कोणासोबत बसतात, सोचो चांदी मौसी के साथ बैठी आणि चांदी मावशीसोबत बसल्या, वो बता रही है मेरा देखो ना मेरे घर में ऐसा हो गया, मेरा पति ऐसा करता है, मेरे बच्चे उधर है. तो फिर वो चांदी मौसी क्या बोलेगी? आणि जर ते त्यांना चांदी मावशीला दुःख सांगतात की माझा नवरा असा आहे, माझी मुलं असं करतात, तर चांदी मावशी काय करतील? ऐसा बोलेगी मेरे जीवन में दुख है तो क्या है, ऐसा बोलेगी? नाही तर अशा बोलणार का की माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, मग वो क्या बोलेगी? प्रभु पर भरोसा कर, आणि त्या बोलतील देवावरती भाव ठेवा, अच्छा हो जाएगा, देखो अच्छा हो जाएगा, आणि सगळं काही चांगलं होऊन यीशु जाईल, बहुत अच्छा है. आणि येशू खूप चांगला आहे. उसके जीवन का वो दुख दूर कर, फिर उसको मार, वो भी उत्साहित हो जाएगी और वो भी गर्म हो गई. आणि त्या सुद्धा उत्साहित होतील आणि त्या सुद्धा गरम होतील. आपको समझ में आया? तुम्हाला समज इसलिए हमें चर्च में एक दूसरे के साथ खुद से जाके, लोग मुझे पहचानते नहीं, अरे मुझे नहीं पहचानते, तू जाके खुद से पहचान करो. आणि जर लोक तुम्हाला ओळखत नाही तर तुम्ही स्वतःहून जाऊन त्यांच्याशी ओळख उनके करा, साथ खुद से बैठो. त्यांच्यासोबत स्वतःहून बसा. अगर आपकी इच्छा है कि लोग आपको जाने तो आपको ही जाना पड़ेगा, वो लोग नहीं आएंगे. जर तुमची इच्छा आहे की त्यांनी तुम्हाला ओळखावं तर तुम्हालाच जावं लागेल, ती लोक येणार नाही. कुआं चल के नहीं आता है, प्यासा को ही जाना पड़ता है. आणि विहीर चालून येत नाही, जे तहानलेला आहे त्यालाच जावं लागतं. इसलिए कलीसिया में आने वाले एक दूसरे के साथ फेलोशिप करें, एक दूसरे के साथ बैठे, तब क्या होता है, वो लोग एक दूसरे को उत्साहित करते हैं. आणि मंडळीत येणारे एकमेकांसोबत बसवून त्यांच्यासोबत संगती करावी, तेव्हा काय होतं की लोक एकमेकांना उत्साहित करतात. आपको समझा? तुम्हाला समजलं? जो एकटा उभा असतो त्याच्यावर आक्रमण करून त्याचा पाडाव करता येतो. हाँ, अकेला जो रहेगा उसके ऊपर अटैक कर सकते हैं, उसे गिरा सकते हैं. दोघे खांद्याला खांदा लावून. इसीलिए अकेला, इसलिए बोलते हैं ना, रास्ते में भी मसीह लोग अकेले मत चलो, खास करके जवान लोग भी. अगर अकेले जाएंगे तो लड़का लोग रोड पे खड़े रहेंगे ना. आणि रस्त्यामध्ये चालताच एकटे चालू नका. जर तुम्ही तरुण आहात तर एकटे चालूच नका, कारण जर तुम्ही चालताय तर मुलं रस्त्यावरती उभी असते. हम रोड पे लड़के लोग को बोल सकते हैं कि इधर मत खड़े रहो, हमारी लड़की जाने वाली है. आणि रोडच्या मुलांना आपण बोलू शकतो का की इथं उभी राहू नका, माझी मुलगी जाणार आहे. आदमी लोग को बोल सकते हैं कि चौक में खड़े मत रहो, नाक्यावर उभे राहू, बसू नका, काय गपशप करता, जावा कामाला जावा, आमची बायका इथून जाणार है, ऐसा बोल सकते हैं. आणि आपण असं त्यांना बोलू शकतो का? नहीं ना. क्या होता है, अकेले रहते हैं तो पुरुषों को और लड़कों को लाइन मारने के लिए दिया होता है. आणि जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा पुरुषांना आणि मुलांना लाईन मारायला मौका भेटतो. लेकिन एक के साथ दो रहेगा ना, पण एकासोबत जर दोघे असतील, लोग सोच के बोल देना को बाबा, जबकि दूसरी भी लड़की चलेगी तो भी वो लोग सोचते हैं. आणि जर दुसरी पण मुलगीच असेल तरी ते लोक विचार करतात, क्यों नको बाबा, दूसरी जाके उनकी घर में किसी को बोल देगी तो. आणि दुसरीकडे जाऊन जर घरामध्ये कोणाला सांगितलं तर. इसलिए प्रियो कभी अकेला नहीं रहना है. म्हणून कधी एकटा राहू नका. अकेले को गिरा सकते हैं आणि एकट्याला पाडू शकतात. मालूम हुआ. इसलिए नए करार से यीशु से यही सीखो, हर बातों में एक से दो अच्छा है. इसलिए यीशु ने दो करके दिया. सेवा के लिए भी इवन चर्च में भी आते समय हम एक दूसरे से मिलजुल के आना. हम देखते कि सोचो जमुना ताई उधर है, रूपा पीछे, तो जब हम भागे जमुना ताई के साथ मिलकर आना. आणि जमुना काकी जर पाठीमागे आहे आणि रूपा काकीने काय करावं, पळून पळून जमुना काकीसोबत यावं. रूपा के किसी के पीछे भागने वाली नहीं है. आणि रूपा काकी कॉलेजच्या पाठी पळणार नाहीये. किसी के पीछे मर्दों के पीछे, पुरुष के पीछे, व्यभिचार के. लेकिन पण बाइबल हमें बताता है हम एक ही जगह जा रहे हैं तो मिलकर जाएंगे तो और भी सेफ्टी रहेगा और वो एरिया शुद्ध भी हो जाएगा. कोई दूसरा शैतानी कोई अटैक नहीं करेगा. अभी ट्रेन में अकेले बैठे वो उधर
जमुनाताई अलग तो क्या हो जाएगा? आणि ट्रेनमध्ये जर जमुना काकी वेगळे बसले, रूपा काकी वेगळे बसले तर काय होईल? जमुनाताई तो बड़ी है, वो तो क्या थोड़ा सा इधर इधर एक बात बना देगी और बात करेगी, बाजू वाले को बॉस को देगी, ये इधर इधर। आणि जमुना काकी बडबडे आहेत म्हणून त्या थोडेसे केस वगैरे विचारून लोकांना सुवार्ता देते, है ना? कोई ना कोई पहचान वाली मिल गई आणि कोणीतरी ओळखीची भेटली तो बोलना चालू हो जाएगा जमुनाताई, तर त्यांचं बोलणं लगेच चालू होऊन जाईल. लेकिन रूपा काकी है ना, इसीलिए कभी भी जॉइंट इसलिए लिखा है अकेले रहेगा तो गिरा सकता है शैतान. म्हणून तिथे लिहिले की एकटा राहील तर शैतान लगेच पाडू शकतो. त्याच्यावर आक्रमण करून त्याचा पाराव करता येतो. उसे नीचे गिरा सकते, ढा सकते. दोघे खांद्याला खांदा लावून उभे राहिले तर त्यांना नक्की विजय मिळेल. दोनों एक साथ रहेंगे तो हर क्षेत्र में क्या हो जाएगा? जय मिलेगा, विजय मिलेगा. इसीलिए एक से दो अच्छा है. दो जन जहाँ प्रार्थना करते हैं, दो जन जहाँ चलते हैं, दो जन जहाँ एक साथ रहते हैं, एक मन रहते हैं, एक सहमत रहते हैं, तो क्या होता है? वहाँ लिखा है विजय मिलेगा. असं लिखा ना. आणि जिथे दोघे जण मिळून प्रार्थना करतात, दोघे जण राहतात, दोघे जण चालतात आणि ज्यांचे विचार जुळतात ते लोक काय करतील? नक्की विजय प्राप्त करेल असं तिथे लिहिण्यात आहे. पण तिघे असले तर फारच उत्तम. तीन रहेगा तो और भी अच्छा है, लेकिन अभी हमको तो फिलहाल दो ही अच्छे इम्पोर्टेंट है. कारण तीन पदरी दोघी सहजपणे तुटत नाही. अभी हम पढ़ेंगे कि क्यों दो इम्पोर्टेंट है. परमेश्वर यीशु मसीह हमें क्यों इतना महत्व और दो को देता है, वो बात हम देखेंगे. आणि यीशु ख्रिस्त हा दोघं जणांना का महत्व देतो ते आपण पाहू. व्यवस्था विवरण हम निकालेंगे. आपण काढूया अनुवाद, डिटरनॉमी अनुवाद चैप्टर 32 त्याचं अध्याय 32 और उसका 30 आणि त्याचं 30. डिटरनॉमी चैप्टर 32 वर्स 30. व्यवस्था विवरण अध्याय 32 और उसका 30. अनुवाद अध्याय 32 त्याचं 30. इस्रायलाच्या खडकाने त्यांना सोडले नसते तर केवळ एक शत्रू त्यांच्या हजाराचा पाठलाग कसा करू शकला असता. आणि दोघे जण 10,000 कसे पळवून लावू शकले असते. क्या लिखा है? एक जन कितने जनों को? 1000 को. लेकिन दो इंसान कितने जनों को? 10,000 को. 10,000 को लोग भगा देते हैं. आणि दोघे जण काय करतात? 10,000 पळवून लावतात. एक व्यक्ति 1000 को भगा सकता है आणि एक व्यक्ती 1000 पळवून लावू शकतो. किसको? 1000 किसको? दुष्ट आत्माओं को. आणि 1000 कोणाला? दुरात्म्यांना. लेकिन दो जन रहेंगे पण दोघे जण असले वो 10,000 दुष्ट आत्माओं को भगा सकते हैं. आणि ती लोक 10,000 दुरात्म्यांना पळवून लावू शकतात. में जो सेना नाम की जो दुष्ट आत्मा थी उसके वो कितनी थी? 5 से 6,000 के लगभग. उससे भी ज्यादा प्रभु हमको अथॉरिटी देता है कि हम 10,000 को भगा सकते हैं. आणि जी सेना नावाची दुष्ट आत्मा होती त्याच्यामध्ये 5 ते 6,000 पर्यंत दुरात्मे होते, पण त्याच्यापेक्षा वाढून आपल्याला अधिकार देतो की आपण 10,000 पळवून लावू शकतो. कब? जब दो जन मिलकर रहते हैं, दो जन सहमत रहते हैं. बाइबल में आमोस की पत्री में ऐसा ही लिखा ना, दो व्यक्ति एक मन से सहमत होंगे तो क्या चल पाएंगे? इसलिए दोनों में सहमति होना जरूरी है, दोनों में प्रार्थना का दिल होना जरूरी है, दोनों का एक मन होना जरूरी है. और वो लोग अगर एक मन से प्रार्थना करेंगे तो जरूर 10,000 दुष्ट आत्माओं को भगाएंगे. आणि दोघांमध्ये एक मन असणं गरजेचं आहे, कारण जर दोघे एकमेकांना मनाने प्रार्थना करतील तर ती लोक 10,000 दुष्ट आत्मांना पळवून लावतील. दो जन बैठे बोलेंगे हाँ बाबा यीशु बोला है, दो जन प्रार्थना के लिए बैठो, एक जन का मुंह इधर है तो एक जन का मुंह इधर है, ऐसा होएगा तो कुछ काम नहीं होएगा. आणि जर दोघे जण प्रार्थनेला बसले पण एकाचं तोंड इकडे आहे एकाचं तोंड तिकडे आहे तर काहीच प्रार्थनेचा उपयोग होणार नाही. मुंह इधर उधर का प्रश्न नहीं, मतलब मन. इसका मतलब क्योंकि जब हमारा मन एक दूसरे से नहीं रहता है ना तो हम एक दूसरे को देखना पसंद नहीं करते. आणि जेव्हा आपलं मन एकमेकांशी लागलेलं नसतं तेव्हा आपण काय करतो? एकमेकांना बघणं हे सुद्धा पसंत करत नाही. इसीलिए मैंने कहा एक का मुंह इधर, एक का मुंह इधर. म्हणून म्हणतात की एकाचं तोंड इकडे एकाचं तोंड तिकडे. हमारे मनपसंद व्यक्ति नहीं आए तो हम क्या करते हैं? तुरंत अपनी गर्दन को. आणि जर आपली आवडती व्यक्ती आली नाही तर आपण आपली मान काय करतो? लगेच फिरवून घेतो. घुमा लेते हैं ना. आणि फिरवून घेतो. अनदेखे जैसा कर लेंगे, आंखों को भी घुमा लेते हैं आणि न पाहिल्यासारखं करतात. तो ये हम किसी से दिखाते हैं कि अनदेखी व्यक्ति, अनचाही व्यक्ति आई है मेरे सामने. आणि आपण याच्या द्वारे दाखवतो की मला न आवडणारी अशी व्यक्ती माझ्या समोर आलेली आहे. तो इसी से हम प्रार्थना में भी अक्सर ऐसे ही करते हैं. आपको दिखाई दिया क्या? अरे बाबा ये है, ओ इधर ही मुंह की आवाज ज्यादा अच्छा है, इसको
तुझको कौन देखेगा। आणि आपण जर पाहतो की ही व्यक्ती आली आणि बापरे माझा हिच्यासोबत कोण प्रार्थना करेल, हिच्यापेक्षा लांब असेलच बरं, म्हणून ते लोक तोंड फिरून घेतात. उठ तो नहीं सकते, एक बार बैठ गए तो उठ नहीं सकते, आणि उठू तर नाही शकत, आता एकदा बसले तर कसं उठणार. लेकिन गर्दन तो घुमा सकते हैं, पण मान तर फिरू शकतात. मालूम हुआ। इसीलिए प्रियो, परमेश्वर के वचन के अनुसार परमेश्वर में बताता है हमारा एक मतलब भले बैठने का तरीका भले हमारा उल्टा पुल्टा हो, कहीं पर भी हमारा मुंह हो सकता है, लेकिन मन एक चित्त होना चाहिए. आणि आपली बसण्याची दिशा कशी असू दे, पण आपलं मन आहे ते एक चित्त असलं पाहिजे. बाइबल हमें बताती है कि हम जब प्रार्थना करते हैं, युद्ध करते हैं, आत्मिक सेनाओं से अगर हमें लड़ना है तो 2 व्यक्ति चाहिए, एक मन चाहिए, तो वहाँ प्रभु क्या करेगा, 10,000 आत्माओं को भगाएगा. आणि बायबल आपल्याला सांगतं की जर दोघे जण प्रार्थना करते तर त्यांचं एक मन पाहिजे, एका ठिकाणी ते लोक असले पाहिजे, आणि तेव्हा काय होईल, ते लोक 10,000 दुष्टात्मांना पळवून लावतील. मत्ती अध्याय 19 और उसके 5 में पढ़ो. मत्ती अध्याय 19 त्याचा 5 काढा. मॅथ्यू 19:5. मत्ती अध्याय 19 त्याचं 5. या कारणास्तव पुरुषाने आपल्या आई वडिलांना सोडून आपल्या पत्नीबरोबर कायमचे राहावे, आणि ती दोघे एक देह होती. ती दोगे, वो दोनों क्या हो जाएंगे, एक देह हो जाएंगे. अभी भले हम हस्बैंड वाइफ के लिए लेंगे तो थोड़ा सा गैप रखकर लिखा है, और वे दोनों, जो अगर वो दोनों प्रार्थना के लिए बैठी है तो एक बॉडी हो जाएगी. आणि जर ती दोघं जण प्रार्थनेला बसले तर एक देह होऊन जाते. एक बॉडी कौन सी, मसीह की बॉडी. आणि एक देह कोणतं, ख्रिस्ताचं देह. मालूम हुआ, हमारी एक ही बॉडी है, वो है यीशु की बॉडी. आणि आपलं एकच शरीर आहे, ते आहे ख्रिस्ताचं शरीर. 2 जन बैठकर एक मन से बैठते हैं प्रार्थना के लिए तो वो मसीह की बॉडी कहलाती है. आणि जर दोघं जण एका मनाने बसतात प्रार्थनेला तर ती लोक ख्रिस्ताचा देह म्हणवले जाते. यही वचन आप मरकुस अध्याय 10 और उसके 8 में पढ़ो. हे वचन तुम्ही मार्क अध्याय 10 त्याचा 8 मध्ये वाचा. मरकुस अध्याय 10 उसका 8. मार्क अध्याय 10 त्याचा 8. आणि ती दोघे एक देह होतील. हाँ, ती दोगे. अब यहाँ पर अलग रीति से स्पष्टीकरण दिया है. जब जो प्रार्थना के लिए 2 व्यक्ति बैठे एक मन से, आणि जे प्रार्थनेला 2 जण बसले एका मनाने, भले अलग अलग शरीर है, आणि वेगवेगळ्या शरीर आहे, लेकिन अब वो मसीह के नाम से, यीशु के नाम से 2 जन बैठे हैं, तो अब वो 2 नहीं परंतु एक देह होतील. एक देह हो जाएगा, वो है मसीह. एक देह वो है मसीह देह. आणि एक देह आहे ते आहे ख्रिस्ती देह. अभी हम बोल रहे हैं. आता ते दोघे नसून एकच आहेत. हाँ, अब वो 2 नहीं परंतु एक ही है, वो है मसीह. आणि आता ते दोघं जण एक 2 नाही परंतु एकच आहे, ते आहे ख्रिस्त. और जहाँ मसीह है आणि जिथं ख्रिस्त आहे वहाँ विजय है. तिथं विजय आहे. इसीलिए कभी भी आत्मिक युद्ध करते समय प्रियो 2 जन जरूरी है. आणि कधी आत्मिक युद्ध करत असताना दोघे जण गरजेचं आहे. नीति वचन अध्याय 27 नीतिसूत्रे अध्याय 27 उसका 17 आणि त्याचं 17. प्रोव्हर्ब्स चैप्टर 27 नीतिसूत्रे अध्याय 27 वर्स 17 त्याचं 17. जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते, हाँ, जैसे लोखंड को धार करना है तो दूसरा लोखंड लगता है, तसे एक माणूस दुसऱ्याच्या बुद्धीला उत्तेजन देतो. आमीन. वैसे ही एक इंसान दूसरे इंसान को सपोर्ट करता है, उत्तेजना देता है, मदद करता है. इसलिए अगर एक व्यक्ति है तो उसको लोखंड, इंसान, जानवर, इन सब का सपोर्ट नहीं लेना है, दूसरे इंसान की जरूरत है. आणि जर एक व्यक्ती आहे तर त्याला कोणत्या प्राण्याची किंवा लोखंडाची गरज नाही घ्यायची, परंतु त्याला मनुष्याचीच गरज आहे. तो मसीह को मसीह की ही लोगों की जरूरत है, आणि ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती लोकांचीच गरज आहे, किसी और लोगों की नहीं. आणि कोणत्या दुसऱ्या लोकांची इसलिए नाही. अगर प्रार्थना में बैठना है तो आपको लोखंड को ही शार्प करता है, तो मसीह को ही सुधारता है, सुधार लाता है, मदद करता है. आणि लोखंडाला जर धार लावतो तर ख्रिस्ती लोकांना सुधारतो, त्यांना मदत करतो. हालेलुया. हालेलुया. हम निकालेंगे गीत रत्न श्रेष्ठ गीत अध्याय 4 का 4. आपण काढू गीत रत्न अध्याय 4 त्याचं 4. 4 का 4 आणि गीत रत्न अध्याय 4 त्याचं 4. तुझी मान डौलदार आहे, ती 1000 वीरांच्या ढालींनी मंडित अशा दाविदाच्या बुरुजासारखी आहे. बाइबल में लिखा है, तेरा गला दाऊद की मीनार के समान है, जो अस्त्र शस्त्र लिए बना है. और ये हमारा जो गला है, अगर हमें युद्ध करना है तो युद्ध में हमारे गले के लिए गला बहुत इम्पोर्टेंट है. आणि युद्धासाठी आपला गळा खूप गरजेचा आहे. अगर आपको आत्मिक सेनाओं से लड़ना है तो आपको गले की जरूरत है. आणि जर तुम्हाला आत्मिक सैन्याशी युद्ध करायचं आहे तर तुम्हाला
मानेची फार गरज आहे। वो कैसा है, यहाँ लिखा है दाऊद की मीनार। मीनार कैसा, मैं आपको बताती हूँ, दिल्ली में मीनार है आणि दिल्लीमध्ये मीनार आहे, बहुत ऊंचा है आणि खूप उंच आहे, बहुत ऊंचा, आणि खूप उंच आहे। तो जो ऊंचा ऐसा रहता है ना, आणि जी उंचाची असते 27-28 फ्लोर की बिल्डिंग सोचो, आणि 27-28 मजले विचार करा, 50 माले की बिल्डिंग सोचो, किंवा 50 मजले विचार करा। ऐसा उसको ऊंचे पे जो होता है उसे कहते हैं मीनार। आणि जे उंचावरती असतं त्याला म्हणतात बुरुज। मालूम बेबीलोन पहले काल में लोग गुरु ये बना रहे थे, बेबीलोन टावर बना रहे थे, आणि पहिले बेबीलोन बुरुज बनवत होते, है ना। तो वो परमेश्वर ने क्या किया, आधा ही होने दिया, ऊपर तक जाने नहीं दिया। आणि देवाने ते आताच होऊन दिलं, वरपर्यंत जाऊन दिलं नाही। बाइबल में लिखा है हमारा आवाज एक मीनार की नहीं ऊंचा है, यानी कैसा, परमेश्वर तक पहुंचता है। आणि बायबलमध्ये लिहिले की आपला आवाज हा बुरुजासारखा उंच आहे, तो देवापर्यंत पोहोचतो। इसीलिए लिखा है दाऊद की मीनार के समान, यानी दाऊद की मीनार आकाश के, तो अगर ऐसे नीचे से खड़े रहेंगे देखेंगे ना तो ऐसा लगेगा वो आकाश को टेक रहा है ना। तो वैसे ही हमारा आवाज, गला जो है वो परमेश्वर तक पहुंचता है, उसका अर्थ है आत्मिक। आणि त्याचा आत्मिक अर्थ आहे की जो आपला आवाज आहे तो देवापर्यंत पोहोचतो। वो जो अस्त्र शस्त्र के लिए बना है, अस्त्र शस्त्र यानी उसने क्या किया है, अपने हथियार धारण किए हैं। आणि अस्त्र शस्त्र म्हणजे तिने त्याचे हथियार धारण केलेले आहे। आपको आत्मिक युद्ध में वचन का इस्तेमाल करना जरूरी है। आणि तुम्हाला आत्मिक युद्धामध्ये वचनाचा वापर करणं फार गरजेचं आहे। आप आत्मिक युद्ध में वचन नहीं इस्तेमाल करोगे तो आपके ऊपर अटैक किया जाएगा। आणि आत्मिक युद्धामध्ये जर तुम्ही वचनाचा वापर केला नाही तर तुमच्यामध्ये हमला होईल। इसीलिए अस्त्र और शस्त्र गले में धारण करना यानी वचन बोलना है। आणि अस्त्र शस्त्र गळ्यामध्ये धारण करणं म्हणजे वचन बोलायचं आहे। हाँ, तो ही आप शैतान से लड़ सकते हैं, आत्मिक सेनाओं से लड़ सकते हैं। तर तुम्ही शैतानाशी युद्ध करू शकता, आत्मिक सेनेशी युद्ध करू शकता। बाइबल हमें बताती है 3 अध्याय में, आप उसी अध्याय का, श्रेष्ठ गीत का 3 अध्याय अगर आप पढ़ोगे, कीर्तन अध्याय 3 जर तुम्ही वाचलं तो उसके 7वें वचन में ऐसा लिखा है, सुलेमान की पालकी, यानी सुलेमान हमारे प्रभु यीशु को दर्शाता है, राजा को दर्शाता है। शलोमोन आपल्या देवाला दर्शवतो। लिखा है कि इस्राएल के शूरवीरों में 60 वीर चल रहे हैं, यानी यीशु उसके कलीसिया में 60 ऐसे वीर चाहता है जो उसे घेरे हुए हैं, यानी कलीसिया के लिए निरंतर प्रार्थना करते हैं। आणि येशूला असे 60 वीर पाहिजे जे त्याच्या मंडळीसाठी रात्रंदिवस प्रार्थना करतात। किती 60 आणि 660 मालूम हुआ। और यहाँ लिखा है वो सब कैसे है, सबके सब तलवार बांधे हुए, यानी परमेश्वर का वचन उन्होंने बांध के रखा है, उन्हें मालूम है, उन्होंने अपने अंदर संचय किया है। आणि त्यांनी तलवार घेतली आहे, म्हणजे ते लोक कसे आहेत, ते लोकांना देवाचं वचन माहिती आहे, त्या लोकांनी देवाचं वचन स्वतःमध्ये संचित केलेलं आहे। वो युद्ध विद्या में निपुण है, यानी उनको शैतान से कैसा, कौन से समय पे कौन सा वचन लगाना है, कौन सा इस्तेमाल करना है, उसमें निपुण है, यानी उनको अच्छी रीति से युद्ध आता है। आणि ते लोक युद्धवेदीमध्ये निपुण आहेत, म्हणजे कोणतं वचन कुठे वापरायचं आहे, कसं वापरायचं आहे, त्याच्यामध्ये ते लोक निपुण आहेत। और खास करके यहाँ लिखा है पुरुष भी तलवार लटकाए हुए हैं, क्यों, रात के डर के मारे। आणि पुरुष सुद्धा तलवार घेतलेली आहेत कारण रात्रीच्या भीतीमुळे। इस वचन से परमेश्वर पुरुषों को भी सिखाता है कि आपको वचन ज्यादा लगाना है, तलवार के समान आपको जांघे पर अपने लटकाना है, यानी क्यों, आप गिरे नहीं। जितना आप वचन इस्तेमाल करोगे आप उतना आत्मिक सेनाओं से लड़ोगे। जब तक वचन तलवार आपके जांघे में लटकी हुई है तो दुष्ट आपसे कोसों दूर रहेगा, लड़ने को नहीं आएगा। जोपर्यंत तलवार तुमच्या कमरेला लटकलेली आहे तोपर्यंत शैतान तुमच्याशी युद्ध करायला येणार नाही। मालूम हुआ। इसलिए प्रियो, परमेश्वर की इच्छा क्या है मालूम, आप पुरुष लोग रात के डर, यानी रात यानी किसको, अंधकार की शक्तियों को बताता है, आणि रात्री अंधकाराच्या शक्तीला दर्शवतो। अंधकार की शक्तियों से अगर आप लड़ना नहीं चाहते और अटैक नहीं चाहते हो तो आपको तलवार बांधे रखना है। आणि अंधकाराशी जर तुम्हाला युद्ध करायचं नाही, त्या शक्तीची तुम्हाला अटॅक नको आहे तर तुम्हाला तलवार बांधून ठेवायची आहे। जो 4था वचन 4 का 4 हम पढ़ रहे थे कि जिस गले ने वचन लिए हैं उस पर कितनी ढाले हैं, जिस पर 1000 ढाले टंगी हुई है, यानी हमारे ये जो गला है 1000 क्या करती है, ढाले हैं, यानी 1000 व्यक्तियों को बचाती है, 1000 पुरुषों को, 1000 स्त्रियों को, यानी 1000 मनुष्य को बचाती है, यानी 1000 काम करती है। यानी जब हम किसी के लिए मध्यस्थी करते हैं, प्रभु आज इस भाई के लिए हम प्रार्थना करते हैं यीशु के नाम से, तो हमारा एक व्यक्ति का
जो गला है, प्रेयर है, वो 1000 व्यक्ति के लिए ढाल के समान बन जाता है। परमेश्वर ढाल की नहीं उन लोगों को बचा रहा है। आणि आपल्या एक व्यक्तीची जी प्रार्थना आहे ती 1000 ढालींसारखं बनून जाते आणि 1000 व्यक्तीचं ती लोक रक्षण करते। लिखा है कि वे सब ढालें किसकी है? शूरवीरों की है। यानी शूरवीर कौन है? जो आदमी की लड़ते हैं प्रार्थनाओं में, प्रार्थना कर कर वो शूरवीर है। लिखा है आणि 1000 ढाली शूरवीरांचे आहेत, म्हणजे जी लोक प्रार्थना करतात, प्रार्थनेमध्ये युद्ध करतात, ते लोक शूरवीर आहेत। मेन हमारा मसीह लोगों का प्रॉब्लम ये है कि उनको लड़ना कैसे है और मसीह जीवन कैसा करना जीना है और ज्ञान नहीं है। लोग सोचते नहीं, वचन ध्यान से सुनते नहीं, इसलिए उनको समझ नहीं आता। आणि ख्रिस्ती लोकांची ही समस्या आहे की त्यांना कसं ख्रिस्ती जीवन जगलं पाहिजे, कसं युद्ध करायचं आहे ते समजत नाही, कारण ते लोक वचनच लक्षपूर्वक ऐकत नाही। बहुत से लोग सोते हैं आणि खूप लोक झोपतात, वचन में सोते हैं, वचनामध्ये झोपतात, नींद आती है, घर में कुछ नहीं काम है तो भी इधर आके सोते हैं, आणि घरामध्ये काही काम नाही तरी इथे येऊन झोपतात। है ना? तो इसलिए नहीं सोना है। म्हणून इथे झोपू नका। कैसे लड़ेंगे इधर सोएंगे तो? आणि इथे झोपले तर तुम्ही कसं युद्ध कराल? वचन ही नहीं समझ में आ रहा है, आप लोग कैसे लड़ो? आप लड़ोगे नहीं तो आप हार गए मसीह जीवन। आणि जर तुम्ही युद्ध करणार नाही तर तुम्ही ख्रिस्ती जीवन हारलेलं आहात। आप मसीह पर विश्वास रखा, बपतिस्मा लिया, आप एक सोल्जर बन गए। आणि ख्रिस्तावरती तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, बपतिस्मा घेतलेला आहे, तर तुम्ही एक सैनिक बनलेला आहात। शैतान को मालूम हो गया कि आप एक सोल्जर हो। आणि शैतानाला माहिती झालेलं आहे तुम्ही एक ख्रिस्ती सैनिक आहात। आप लड़ोगे नहीं तो वो आपको मारेगा। आणि तुम्ही जर युद्ध केले नाही तर तो तुम्हाला मारेल। आपको लड़के लड़के बलपूर्वक स्वर्ग में प्रवेश करना है। आणि तुम्हाला युद्ध करून करून बलपूर्वक स्वर्गामध्ये प्रवेश करायचा चैप्टर आहे। 16:16 लूका अध्याय 16:16 वहाँ लिखा है कि बलपूर्वक स्वर्ग में प्रवेश करना है। आणि तिथे असं लिहिलं की बलपूर्वक स्वर्गामध्ये प्रवेश लड़ोगे करायचा नहीं तो आहे। स्वर्ग मिलेगा नहीं। आणि जर तुम्ही युद्ध करणार नाही तर तुम्हाला स्वर्ग भेटणार नाही। लड़ो तो स्वर्ग मिलेगा। आणि युद्ध करा तर स्वर्ग भेटेल। लड़ना है तो ही स्वर्ग मिलेगा। आपको एक सैनिक ही नहीं बने। देखो प्रियो, सैनिक का काम क्या है? लड़ना। आणि सैनिकाचं काम काय आहे? युद्ध करणं। अपनी बॉर्डर के पार शैतान को आने नहीं देना। आणि बॉर्डरच्या पलीकडे शैतानाला येऊ न अशुद्ध देणं। आत्माओं को आने नहीं देना। अशुद्ध आत्मेला न येऊ देणं। परमेश्वर ने हमारे चारों बाजू में एक बॉर्डर डाला है, चारों बाजू में बाड़ा जिसे कहते डाला है, उसके अंदर आने नहीं देना है। आणि देवाने आपल्या चारी बाजूला बॉर्डर टाकलेले, बाड़ा बांधलेले, त्याच्या आतमध्ये शैतानाला येऊ नाही द्यायचे, दुष्ट आत्माओं को आने नहीं देना है। दुरात्म्याला येऊ नाही द्यायचे, अंधकार की शक्तियों को, हाकिमों को, अधिकारियों को आने नहीं देना है। अंधकाराच्या शक्तीला, हाकिमाला आणि अधिकाऱ्याला येऊ नाही द्यायचे। तो ये हमारा काम है। आणि हे आपलं काम आहे। वो आ रहा है आणि तो येतोय, हम लड़ ही नहीं रहे, आणि आपण युद्धच करत नाहीये, तो फिर वो आकर अंदर नाश करेगा। तो आतमध्ये येऊन आपला नाश करून जाईल। इसलिए आज बहुतायत मसीहों के घरों में नाजूस है, रोना है, दारू का जंग है, व्यभिचार की जंग है, बहुतायत बातों की जंग है। क्यों है? घर में झगड़े, कलह, बच्चे अशांति से, ये सब क्यों है? क्योंकि वो लोग लड़ नहीं रहे। अरे तुम सोल्जर हो, प्रभु यीशु कहता है तेरा गला एक शस्त्र है, लड़ना। तुझा गला एक शस्त्र आहे, ते म्हणतो युद्ध कर ना। लड़ो आत्मिक सेनाओं से। आणि युद्ध करा आत्मिक सैन्याची। घर में क्या दिख रहा है उस परिस्थिति के लिए परमेश्वर के सामने प्रार्थना करके उन आत्मिक सेनाओं को भगाओ। आणि घरामध्ये कोणती परिस्थिती आहे त्या परिस्थितीसाठी प्रार्थना करून त्या आत्मिक सैन्याची लढा युद्ध करा आणि त्यांना पळवून लावा। मालूम है ये करते नहीं है, इसलिए होता है घरों में प्रॉब्लम्स ही है। आणि हे करत नाही म्हणून खूप साऱ्या घरांमध्ये समस्याच आहे। लोग चाहते हैं कि कोई दूसरा हमारे लिए लड़े, दीदी मेरे लिए लड़े। आणि लोकांची इच्छा आहे की दीदीने माझ्यासाठी युद्ध करावं, घर तुमचं मैं लड़ूं आणि मी युद्ध करावं। लड़ना हर एक को अपने ही। अभी आपको आपका बॉर्डर है, अभी मैं मेरे घर के लिए बॉर्डर में मैं प्रेयर करना है, आणि मला माझ्या घराच्या सेवेमध्ये मला प्रार्थना करायचं आहे। मेरा भी एक बॉर्डर है, आपका भी एक बॉर्डर है, आणि माझी सुद्धा एक सीमा आहे, तुमची सुद्धा एक सीमा आहे। आप अपने लिए, अगर आप अपने लिए घर में भी, आपके घर में एक से भी ज्यादा लोग हैं, आणि तुमच्या घरामध्ये एकापेक्षा सुद्धा जास्त लोक आहेत है ना? आहेत ना, है ना? तो मिलके प्रेयर करो, मिळून प्रार्थना करा। मिलके प्रेयर करना मतलब क्या? जो प्रभु बोला ना, पृथ्वी पर 2 व्यक्ति एक मन से, तो एक मन से मतलब एक प्रेयर कर रहा है तो दूसरे की भी आंख बंद होनी चाहिए। दूसरे लोग क्या करते हैं? घर के लोग हमारी आंखें खुली रहती बटाटे के जैसे, तो फिर कैसे प्रभु देखता है? शैतान दुष्टात्मा भी देखता है कि अरे इसकी तो आंख खुली है, ये नहीं है, इस व्यक्ति के साथ सहमत नहीं है। आणि दोघे व्यक्ती मिळून प्रार्थना करणं म्हणजे कसं तर एक चित्ताने प्रार्थना करणं। जर एक प्रार्थना करतोय तर त्याला सहमती दर्शवणं। जर तू एक व्यक्ती प्रार्थना करतोय आणि तुमचे डोळे जर बटाट्यासारखे उघडे आहेत तर शैतान आणि देव सुद्धा काय म्हणेल की याचे डोळे तर उघडेच आहेत, अशी प्रार्थना नको आहे। हेमंत भाई प्रार्थना कर रहे, आणि हे म्हणतात आपण प्रार्थना करताय का आंख बंद है, आणि लोकांचे डोळे बंद आहेत, आंख बंद नहीं है, मयुरीचे डोळे बंद नाहीये, या फिर जागृति के नहीं है, किंवा जागृतीचे नाहीये। इसका मतलब ये लोग एक चित्त नहीं है, अपने पापा के साथ फैमिली में
वो जो प्रेयर कर रहे हैं उसके साथ वो लड़ नहीं रहे, उन आत्मिक सेनाओं से लड़ नहीं रहे, साथ नहीं दे रहे, सपोर्ट नहीं कर रहे, उन्होंने अपना हथियार डाल लिया है। आणि म्हणजे ती लोक त्या तो जो प्रार्थना करते त्याला साथ देत नाही, ते लोक काय करतात, त्यांच्या हाताने पाडलेले नाही, ते लोक बोलतात की तुम्ही युद्ध करा, हमसे हा प्रभु, आम्ही बोलत फक्त हा प्रभू। इधर तब तक शैतान दुष्ट आत्मा ने ये लड़ रहे हैं उस आत्मा से, इनके ऊपर कब का अटैक किया, इनका मन तो भटक भी गया तब तक। आणि हे लोक रूपकाकी आणि हेमंत काका काय करतात, प्रार्थना करतात, पण या दोघींचं मन तोपर्यंत भटकलेलं आहे। जो लोग एक प्रार्थना में बैठे हैं, जे लोक एक प्रार्थनेमध्ये बसले, वो लोग ने सबने प्रेयर एक ही मन रहना चाहिए, नहीं तो शैतान की आत्मिक सेनाएं क्या करती है, अटैक करती है। आणि त्या सर्वांचं एकच मन असलं पाहिजे, नाही तर जे आपली सेना आहे ती लोक अटॅक करतात। इसकी आँख खुली, इसकी आँख खुली है, चलो इसी पे हमला करो। आणि बोलतात की अभी इनसे तो लड़ नहीं सकते, तो चलो उनसे मुझे लड़ना है, पलटवार करना है, तो इन दोनों के द्वारा पलटवार करता हूँ। आणि त्यांच्याशी मला युद्ध करायचं आहे, पलटवार करायचं आहे, तर या दोघींद्वारे मी पलटवार करेन। वो बोला ना शैतान निकल जाए, आणि खूप बोलला ना शैतान निघून अशुद्ध जा, आत्मा निकल जाए, अशुद्ध आत्मा निघून जा। अभी इनकी बेटियों से मैं इनसे लड़ता हूँ, पलटवार करता हूँ। अभी तो मैं नहीं कुछ बोलूंगा, लेकिन थोड़े 2 दिन के बाद देख, कल ही देख मैं क्या करता हूँ। आणि आता तर मी काय करणार नाही, पण उद्याच बघ मी काय करतो। देखो इन लड़कियों से कैसा मैं तुमसे पलटवार कराता हूँ। आणि बघ या मुलीद्वारे मी कसं तुझ्याशी पलटवार करतो। इस रीति से वो पलटवार करता है। आणि या रीतीने तो पलटवार करतो। प्रेरितों के काम में हमने जो देखा, अभी वो वचन आप सबको मालूम है इसलिए मैंने नहीं दिया। प्रेरितों के काम का जो स्किवा और उसके पुत्रों के ऊपर जो अटैक हुआ, अटैक किया, पलटवार किया, सेवा आणि त्याच्या पुत्रांवरती जो दुरात्म्याने पलटवार केला, वो पलटवार दुष्टात्मा हमारे फैमिली में जिनको एक प्रेयर में बैठ गए हैं आप लोग, तो याद रखने का है, आप लड़ने के लिए गन लेके बैठना है। आणि प्रार्थनेमध्ये बसता वेळेस लढण्यासाठी तुम्हाला गन घेऊन बसायचं आहे। आप अगर सो गए, झोपला, जो प्रेयर करना है, जो आत्मा से लड़ना है, वो उसको तो नहीं मारेगा, लेकिन किसी जिसका एक चित्त नहीं है उसको जरूर अटैक करेगा। आणि जो प्रार्थना करतो तो आत्मा त्याला तर मारणार नाही, पण ज्याचं एक चित्त नाही त्याला तर नक्की मारेल। मैं लिखा क्यों काटिए गए आणि मी दाखवते, अरे चालेल, देवड़ी को उपयोगी पड़ेगी आत्मा। आणि मी अशुद्ध आत्मा आहे। अभी अशुद्ध आत्मा का काम क्या है, अभी आप लोग प्रेयर कर रहे हो, प्रेयर करो आणि प्रार्थना करा तुम्ही लोक। तो जो प्रेयर नहीं कर रहा है, आणि जो प्रार्थना करत नाहीये, प्रार्थना करते अभी देखो वो तो ताक में ही रहता है, आणि तो तर प्रार्थनेमध्येच असतो। कोई तो किसी को तो मारे, किसी के द्वारा तो काम करे, आणि कोणाला तरी मारून बरोबर तरी काम इसलिए करायचं, वो अटैक करने के लिए उसके पास भी तलवार है। आणि तो हमला करण्यासाठी त्याच्याकडे सुद्धा तलवार आहे। अभी हम लोग के आपके पास भी तलवार है, आणि तुमच्याकडे सुद्धा तलवार आहे, है ना, आहे ना, है ना, आहे ना, मेरे पास भी है, आणि माझ्याकडे सुद्धा आहे। मेरे से आणि जिंकायचंय माझ्याशी, लढायचंय माझ्याशी, लड़ना है मेरे साथ, आणि माझ्यासोबत युद्ध करायचं मेरे आहे, साथ लड़ना है। आणि माझ्यासोबत युद्ध करायचं आहे। फिर क्या करना है आप लोग, जब भी देखो अभी यहाँ पर हम लोग एक प्रेयर में बैठते हैं, आणि आता आपण इथे एका प्रार्थनेमध्ये बसलो, उपवास प्रार्थना में, उपवास प्रार्थनेमध्ये अभी एक जन प्रेयर कर रहा है, एक प्रार्थना करतोय, तो दूसरे लोगों का काम क्या है, तो दुसऱ्याचं काम काय आहे, वो सुनकर बोलना है हाँ प्रभु, आणि ते ऐकून बोलायचं आहे हा प्रभू। है ना। अभी कितने लोग हाँ प्रभु तो बोलते ही नहीं, आणि किती लोक हा प्रभू तर बोलतच नाही, सुनते भी नहीं, ऐकत पण नाही, आप क्या करते हैं, आणि डोळे काय करतात, बटाटे के जैसे आणि बटाट्यासारखे खुला रख देते, उघडे ठेवतात, या बाइबल खोलेंगे, किंवा बायबल उघडतील, या फिर चॉकलेट निकालेंगे, किंवा चॉकलेट करतील, खाएंगे, खातील, दूसरा कुछ काम करेंगे, दुसरं काहीतरी काम करतील, तो कुछ वहां पर भी आप तुरंत अभी पानी इतना टाइम तक पिया, ठीक है, पानी पी लिया, तुरंत आंख बंद करके हाँ प्रभु कर रहे, ठीक, वो भी नहीं, आणि पाणी पिऊन जर तुम्ही लगेच हा प्रभू करता, डोळे बंद करता, ते पण नाही, बैग खोलकर अंदर से सामान निकाल रहे, रख रहे, निकाल रहे, अंदर रख रहे, कुछ ना कुछ कर रहे, फिर ऐसा बाइबल पढ़ने को लिया, आणि बायबल वाचायला घेतलं, वो समय है क्या बाइबल पढ़ने का, आणि तो वेळ आहे का बायबल वाचायची, वो समय पर वो क्या करता है, त्यावेळेला तो काय करतो, तेरी आँख खुली थी ना, तुझे डोळे उघडे होते ना, तब वो क्या करता है, ऐसा अटैक करता है, मारतो, जब वो अटैक करता है, जेव्हा तो मारतो, अभी आप लोग को हुआ क्या एहसास, उसको भी नहीं हुआ अटैक हुआ, आणि तिला सुद्धा चांगली झाली नाही, स्पिरिट उसके अंदर घुसे, पण एक आत्मा तिच्यामध्ये घुसला, वो घुसकर उसने क्या किया, तो घुसून त्यांनी काय उसके केलं, अंदर आई, 7 और भी आत्माओं को लाई, हो तो आपको सबको मालूम है, तिच्यासोबत येऊन 7 अजून आत्मे आले, उसने क्या किया, त्यांनी काय केलं, अब नेक्स्ट टाइम से वो घर में भी प्रेयर करेगी तो आँख खुला रहेगी, आणि जेव्हा पुढून ती जेव्हा घरामध्ये सुद्धा प्रार्थना करते तेव्हा डोळे उघडेच ठेवेल, प्रार्थना के लिए कंटाला लगे, प्रार्थनेचा सुद्धा आळस करेल, जल्दी से जल्दी, कभी प्रार्थना खत्म होती है बाहर जाओ, आणि कधी प्रार्थना संपेल आणि मी बाहेर जाते, ऐसा उसके अंदर इच्छा डालेगा, आणि अशी तिच्यामध्ये इच्छा टाकेल, कब लड़की लोग के साथ बैठो और टाइम करती, आणि कधी मुलीसोबत बसून ही बातचीत करावी, यही फिर वो स्पिरिट
कराएगा। आणि हाच तो आत्मा तिच्याकडून करून घेईल. मालूम हुआ? इस रीति से वो अंदर अटैक करता है। आणि या रीतीने तो आतमध्ये हमला करतो. लेकिन पण सोचो, अभी आप लोग प्रार्थना चालू है, आपकी भी आंख बंद है, इसकी भी आंख बंद है, आणि प्रार्थना चालू आहे तुमची आणि तिची सुद्धा डोळे बंद आहेत. वचन सुनकर, प्रार्थना सुनकर बोल रही है, हाँ प्रभु, आणि प्रार्थना ऐकून बोलते हा तो प्रभू. मैं जब वार करने जाती हूँ तो मेरे इस तलवार को वार मिलता है. आणि जेव्हा मी वार करायला जाते तेव्हा माझ्या तलवारीला वार लागतो. मालूम हुआ? तो मुझे करंट लगता है. आणि तेव्हा मला करंट लागतो. ऐसे ही स्पिरिट, कभी आप सोचोगे प्रार्थना के भवन में भी हम खुद ही दुष्टात्माओं को आमंत्रण देते हैं. आणि प्रार्थनेच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण स्वतः दुरात्म्याला निमंत्रित करतो. अपने घर में भी स्वतःच्या घरात सुद्धा. इसीलिए वो क्या करता है, वो उसको क्षण बस वो फटाफट फटाफट वार करता है. अगर आप लड़ नहीं रहे हो तो आपको मारेगा. आणि जर तुम्ही युद्ध करत नाही तर तो तुम्हाला मारतो. वो मारेगा, तो मारेगा. इसलिए फटाफट फटाफट हमारे बच्चों को, जो जिनकी आंखें खुली है, जो लोग सो रहे, जो लोग प्रार्थना नहीं कर रहे, हाँ प्रभु नहीं बोल रहे, वो लोग उनको मारते जाता है. म्हणून ज्यांचे डोळे उघडे आहेत, जे लोक प्रार्थना करत नाही, हा प्रभू बोलत नाही, त्यांना लगेच मारून जातो. जिद्दी हट्टी हो गई, इतना वचन सुनते आंखों को बंद करो तो भी आंख बंद क्यों नहीं कर रहे. आणि म्हणून जिद्दी हट्टी झाले. एवढं ऐकतात की डोळे बंद करा, तरी लोक डोळे बंद का करत नाही. अभी आपको समझा? आता तुम्हाला समजलं? इसीलिए प्रियो, आत्मिक युद्ध करते समय हमें ख्याल करना है. आणि म्हणून आत्मिक युद्ध करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. ऐसे ही व्यक्ति को चुनो आणि अशा व्यक्तीची निवड करा ना जो आपको फुल सपोर्ट करे, जे तुम्हाला पूर्णपणे सहाय्यता करेल, मदत करेल. इस रीति से आत्मिक से लढो. आणि अशा प्रकारे आत्मिक सेनेशी युद्ध करायचं. लढायचंच नाही, आपण पंगाच घ्यायचा नाही तर काही प्रश्नच नाही. अगर हम लोग युद्ध ही करेंगे नहीं तो क्या प्रश्न. आत्मिक सेनाओं से लड़ेंगे नहीं तो उनको जा बोलेंगे नहीं तो कहीं टेंशन ही नहीं है, काय को फिर ये झंझट ही नहीं. आप लोग जा नहीं बोला तो वो तो आएगा ही. आणि जर तुम्ही लोक जा म्हटले नाही तर तो येईलच. आपको सताता ही रहेगा, तो मला त्रास देतच राहील और नाश करेगा. आणि नाश करून टाकेल. आपका काम है लड़ना. आणि तुमचं काम आहे युद्ध करणं. हाँ, सेनाओं से. आणि आत्मिक सेनेची. मालूम हुआ? इसीलिए यहाँ पर स्पष्ट रीति से लिखा है कि ऐसे सोल्जर्स प्रभु को चाहिए. म्हणून असे सैनिक देवाला हवे. प्रियो, प्रभु का वचन कहता है कि वो सोल्जर जब युद्ध के लिए जाता है तो उसके 12 वचन है, 4 का 12 आणि 4:12 उसके दरवाजों को क्या है, किवाड़ लगा हुआ है, यानी उसने अपने जीवन को, अपने हृदय को सुरक्षित रखा है. आणि तिने तिच्या दरवाजाला किवाड़ लावलेली आहे, म्हणजे तिच्या हृदयाला सुरक्षित ठेवलेला आहे. श्रेष्ठ गीत का 4:12 वहाँ लिखा है कि उसने किवाड़ बंद किया है और सोता और छाप लगाया हुआ है, यानी उसके अंदर पवित्र आत्मा है. तो युद्ध के समय पर पवित्र आत्मा की जरूरत है. वो बहता हुआ सोता होना चाहिए पवित्र आत्मा. आणि युद्धाच्या वेळेला पवित्र आत्म्याची गरज आहे आणि वाहणारा स्वतः असला पाहिजे पवित्र आत्मा. बाइबल में हमें स्पष्ट रीति से 6:6 में लिखा है. आणि बायबलमध्ये 6:6 मध्ये लिहिले, मेरे दांत ऐसे भेड़ों के झुंड के समान है, आणि तुझे दात असं झुंजांसारखे आहेत, जिन्हें स्नान कराया गया हो. आणि त्यांना आंघोळ घातलेली आहे. यानी कैसे, म्हणजे कसे, ये दांत जो है, हे जे दात आहेत, क्यों यहाँ पर ऐसा लिखा है कि इसमें लिखा है ये भी जुड़वा बच्चा है, यानी 2 जन. आणि जुडवा बोले म्हणजे 2 जण. दांत मुंह को दर्शाता है, आणि तोंडाला दर्शवतो, दाताला दर्शवतो. यानी दोनों मुंह ने क्या करना चाहिए, मिलकर प्रार्थना करना चाहिए. जुड़वे लोग एक दूसरे के बिना अलग रह सकते क्या? आणि जुडवी लोक एकमेकांचे सुद्धा वेगळे राहू तो शकतात. वैसे आत्मिक युद्ध में जुड़े हुए लोग भी जुड़वे के समान बैठना है और दोनों का मुंह चलना है. आणि आत्मिक लोकांनी सुद्धा जुडवी लोकांसारखं बसायचं आणि दोघांचं तोंड चालू ठेवायचं आहे. और उसमें का एक भी साथी नहीं मरा, यानी इस रीति से प्रार्थना करना है कि दूसरा मरना नहीं चाहिए, दोनों में जिंदा रहना चाहिए. आणि त्याच्यात एक सुद्धा साथी मेला नाही, म्हणजे अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे की दोघांनी सुद्धा जिवंत राहायचं आहे, एकाने सुद्धा मरू नये. तो एक भी नाश नहीं होना चाहिए, एकाचा सुद्धा नाश नाही झाला एक पाहिजे. भी शैतान आत्मिक सेनाओं ने उनके ऊपर अटैक करना नहीं चाहिए. म्हणजे आत्मिक सैन्याने त्यांच्यावरती हमला करू नये. इस रीति से दोनों के मुंह चालू रहना चाहिए. आणि या ठिकाणी दोघांची तोंड चालू असते. इसके बाद लिखा है तेरे जो दांत है वो कैसे है, नहाकर आई हुई, तो वो कैसे है मैं बताती हूँ. 4:11 में लिखा है, आणि 4:11 मध्ये लिहिले, तेरे होठों से मधु टपकता है. आणि त्याच्या मुखातून मधु टपकतो. मधु वचन को दर्शाता है. मधु वचनाला दर्शवतो. यानी वचन, ये जो दांत है यानी हमारा मुंह है, वो वचन से धोना है और वचन से भरना है. आणि आपले जे तोंड आहे ते वचनाने धुवायचं आहे, वचनाने भरायचं आहे. तेरे जीभ के नीचे, यानी दांत, दोनों दांतों के बीच में जो जीभ है उसके नीचे मधु और दूध रहता है, यानी क्या है, वचन को ही दर्शाता है. आणि जे भी खाली मधु आणि दूध असतं म्हणजे ते सुद्धा वचनाला दर्शवतं. दांत जीभ का सपोर्ट करती है. आणि दात जिभेला सहाय्य करते. जीभ
दांत को सपोर्ट करती है आणि जे दाताचं सहाय्य करते. इसी रीति से हमारा आवाज बाहर आता है आणि या रीतीने आपला आवाज बाहेर ऐसे निघतो. वचन हमारे जीभ से और हमारे दांतों से निकलने चाहिए कि दांत जो काटते हैं ना, सामने वाला देखो कुछ भी करो, दांत अगर नहीं छोड़ा ना वो व्यक्ति गिर जाएगा. आणि जर दात सोडले नाही तर तो व्यक्ती पडून जाईल. काटने को किसी को लिया आणि जर चावायला कोणाला घेतलं तर मालूम हुआ समजलं. वैसा ताकत आप लोगों ने दुष्टात्माओं के ऊपर कराना है आणि त्याची ताकद तुम्ही दुरात्म्यावरती करायची आहे. इसीलिए बाइबल में दांत का इस्तेमाल वैसा किया. म्हणून बायबलमध्ये दाताचा उपयोग तसा केलेला आहे. मालूम हुआ. इसलिए प्रियो आत्मिक बातों से परमेश्वर यहाँ तक कि प्रियो नाक के बारे में भी दिया है, पैर के बारे में दिया है. अब वो अभी हम अगले फ्राइडे को देखेंगे नाक और पैर. नाकाविषयी आणि पायाविषयी आपण पुढच्या शुक्रवारी पाहू. क्यों नाक अभी निकाला है तो नाक अभी श्रेष्ठ गीत का भी नाक का देख लेते, लेकिन नाक का और भी आगे हम देखेंगे. 7 का निकालो, 7 का 4. 7 से 4 वहाँ लिखा है तेरी नाक लबनान की मीनार के तुल्य है. आणि तिथे लिहिले की तुझा नाक हे लबनानाच्या बुरुजासारखा आहे. यानी तेरा जो नाक है वो कैसा होना चाहिए, मीनार के जैसा. यानी तुम्हारी श्वास भी प्रभु को ही ग्रहण करनी चाहिए, प्रभु को ही तुम्हारा सांस भी प्रभु ही होना चाहिए. आणि आपला नाक असा असला पाहिजे की त्या आपल्या श्वासाने देवालाच ग्रहण केलं पाहिजे, देवच असला पाहिजे. उसका मैं वचन बता रही हूँ आपको. 8वां वचन है तेरी श्वास का सुगंध सेबों के समान हो. यानी सेब कौन है? आणि सर्वप्रथम कोण आहे? प्रभू येशू. तो हमारा श्वास भी कौन होना चाहिए? यीशु होना चाहिए. आणि आपला श्वास सुद्धा येशू असला पाहिजे. तब युद्ध में हमारा श्वास भी मदद, हमारा नाक भी मदद करेगा यीशु के नाम से. तो वो नाक क्या करती है? जितनी अशुद्ध आत्मा अगर हमारे अंदर है या किसी और के अंदर, वो निकालने के लिए मदद करती है. आणि नाक काय करते? आपल्यामध्ये किंवा लोकांमध्ये जेवढे अशुद्ध आत्मा आहे ते काढायला मदत करते. मालूम हुआ. इसलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार प्रभु ने हमें यहाँ बताया है कि 1 से 2 अच्छा है. म्हणून देवाच्या वचनामध्ये देवाने आपल्याला सांगितलं की एकापेक्षा दोघे चांगले आहेत. इसलिए 19वें वचन में मत्ती अध्याय 18 से 19वें वचन में लिखा है कि पिता की ओर से उनके लिए हो जाएगी. इसलिए आपको युद्ध करते समय आज के वचन के अनुसार 1 से 2 अच्छा होकर युद्ध करो. आणि म्हणून आजच्या वचनानुसार तुम्हाला युद्ध करता वेळेस एकापेक्षा दोघे चांगले असून तुम्ही युद्ध करा. इसीलिए एक दूसरे से अच्छा रिश्ता रखो. म्हणून एकमेकांशी चांगलं नाता ठेवा. अभी कोई भी आपके लिए कोई आप बुलाओगे किसी को भी, मेरे लिए मैं अकेली हूँ, मेरे लिए तुम भी प्रार्थना के लिए आओ, आएगा क्या? आणि जर तुम्ही बोललं की मी एकटी आहे, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थनेसाठी या, तर तू कोणी येईल का? नहीं. तो नाही क्या येणार. करना है? मग काय करायचं आहे? उनके साथ जान पहचान बढ़ाओ, आणि तुम्ही त्यांच्याशी ओळख करा, ज्यादा अच्छा फेलोशिप रखो. जास्त संगती करा. तो क्या फेलोशिप जिधर हो गई ना, जान पहचान हो गई, रिश्ता बढ़ गया ना, तो लोग नहीं बोलेंगे नहीं. आणि जिथे संगती वाढली, नातं चांगलं झालं तर ते लोक नाही असं म्हणणार नाही. बोलेंगे? बोलतील नहीं बोलेंगे नहीं ना. है? अभी सोचो सुनीता, उसके घर में जो प्रॉब्लम्स है, समस्या है, उससे उसको वो अकेली प्रेयर करती है लेकिन जयवंत नहीं होती है. आणि सुनीता की त्यांच्या घरामध्ये जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार प्रार्थना करतात तर ते जयवंत होत नाही. उसके लिए उसको एक दूसरा सपोर्टर चाहिए. आणि त्याच्यासाठी त्यांना दुसरा सहाय्यक पाहिजे. वो भी तो एक ऐसी सपोर्ट, ऐसी प्रार्थना की योद्धा होनी चाहिए, उसका बपतिस्मा होना चाहिए, वो प्रभु में मजबूत हुए. तो वैसा क्या होगा? युद्ध करते समय शैतान का हमला का सामना कर सके. आणि त्यांचं सुद्धा प्रार्थनाचं जीवन असलं पाहिजे, बपतिस्मा झाला पाहिजे. तेव्हा काय होईल? जेव्हा ते शैतानाला सामोरी करतील तेव्हा ते जय प्राप्त करतील. बोलेगी शैतान मेरे पति में से निकल जा, ये दारू की आत्मा निकल जा, ये व्यभिचार की आत्मा निकल जा, ये पाप की आत्मा निकल जा. वो नहीं जाएगी. वो बोलेगी तू क्यों होती है मेरे को बोलने वाली, तेरा बपतिस्मा हुआ है क्या? आणि जर ते शैतानाला म्हणतात की दारूची आत्मा, पापाची आत्मा, व्यसनाची आत्मा, मूर्तिपूजेची आत्मा तू निघून जातं, तर शैतान काय बोलेल की तू कोण आहेस मला बोलवणारी, तुझा बपतिस्मा झालाय का? स्किवा को ऐसा ही बोला ना, स्किवा और उसके बच्चों को तू कौन होता है. आणि सेवाला आणि त्याच्या मुलाला असंच म्हटलं की तू कोण आहेस. इसलिए याद रखो. म्हणून लक्षात ठेवा. इसलिए बपतिस्मा बहुत जरूरी है. म्हणून बपतिस्मा फार गरजेचं विश्वास के आहे. साथ बपतिस्मा. आणि विश्वासासोबत जब बपतिस्मा. आप बपतिस्मा लेते हैं, जेव्हा तुम्ही बपतिस्मा घेता हक मिलता है उन आत्माओं से लड़ने का. आणि तुम्हाला अधिकार भेटतो त्या आत्म्याशी युद्ध करण्याचा. बाइबल में लिखा है सारी दुष्ट आत्माओं को दूर करने का अधिकार दिया है. आणि बायबलमध्ये लिहिलेलं की सर्व दुष्ट आत्म्यांना दूर करण्याचा अधिकार दिलेला आहे. फिर वो जब चर्च में दूसरे लोगों के साथ फेलोशिप करेगी, आणि मग त्या काय करते? दुसऱ्या चर्चमध्ये येणाऱ्या लोकांसोबत संगती करते. तो वो लोग उसके लिए प्रार्थना. अभी उसको कोई पहचानता ही नहीं, तो वो बोलेगी ताई येतात का माझ्याबरोबर प्रार्थनेला? अहो नाही बोले, काम आहे ते नाही जमणार, मी नेरळला राहते, तुम्ही वांगीला राहता, कसं काय जमणार? जाऊ दे. मालूम आणि समजलं. संजना की गवाही मैं आपको बताती. आणि संजय देवीची मी गवाही सांगते. संजना के घर में कितना प्रॉब्लम था.
आणि त्यांच्या घरामध्ये किती प्रॉब्लेम होता. नेरळची संजना, मोहाची वाडी की आणि मोहाच्या वाडीचे संजना, देखो उसने रिक्वेस्ट की आणि तिने विनंती केली. मेरे घर में से एक अशुद्ध आत्मा, और उसको महसूस होती थी अशुद्ध आत्मा, आणि तिला जाणीव व्हायची त्या अशुद्ध आत्म्याची. उसने रिक्वेस्ट की किसके साथ? जमुना ताई के, जमुना ताई को रिक्वेस्ट किया. आणि त्यांनी जमुना काकीला विनंती पहले केली. उसने क्या किया? दोस्ती की. पहिले त्यांनी काय केली? समझ में संगती आके केली. सबके साथ फेलोशिप किया. आणि सगळ्यांची संगती केली. हाँ, सबके साथ तो नहीं, लेकिन जिन थोड़े बहुत लोगों के साथ तो किया. आणि सर्वांसोबत त्यांनी पण थोड्या लोकांसोबत तरी केली. फिर इधर लॉकडाउन में वो जमुना ताई के घर में प्रेयर के लिए जाती थी. आणि लॉकडाऊन मध्ये ते जमुना काकीच्या घरी प्रार्थनेला जायचे. ऐसे करके जमुना ताई का विश्वास जीत लिया. आणि असं करून जमुना काकीचा विश्वास जिंकून घेतला. जैसे विश्वास उसका जीत लिया, आणि जसं त्यांचा विश्वास जिंकून घेतला, उसने बोला मेरे घर में भी प्रेयर कर लो ना, एक शुक्रवार का उपवास प्रार्थना मेरे घर में रखो. आणि त्यांनी सांगितले की माझ्या घरी एक शुक्रवारची उपवास प्रार्थना करा. जमुना ताई ने पूछा संजना के घर में ऐसे ऐसे समस्या है, मैं जाऊँ क्या उपवास करके? आणि जमुना काकीने विचारलं की संजना दीदीच्या घरामध्ये अशी समस्या आहे, मी जाऊ का तिच्यासाठी उपवास? मैं बोला हाँ जाओ. आणि मी म्हटले की जा. जाओ, कोई बात नहीं. आणि मी म्हटलं जा, काही गोष्ट नाही, जाओ करके. आणि जा म्हणून. सिर्फ कभी जाओगे बता देना, फिर मैं आपको प्रेयर करके भेजूंगी. आणि फक्त कधी जाते तो मी मला सांगा, मी तुम्हाला प्रार्थना करून पाठवेन. उन्होंने एक दिन नियुक्त किया. त्याने एक दिवस नियुक्त केला. लोग गए, काही लोक गेली प्रभु ने परिस्थिति बदल दी है. आणि देवाने परिस्थिती चेंज केली. संजना अकेली लड़ रही थी, अशुद्ध आत्मा जा नहीं रहता, लेकिन मेघा और जमुना ताई और कौन गए थे? और कोई तो 2 जन गए थे, 2 जन या 1 जन कोई तो गए थे, लेकिन वो लोग ने मिलकर प्रेयर किया. वो घर से सबसे पहला दुष्ट आत्मा निकल गया. आणि जेव्हा एकटा युद्ध करत होता तेव्हा तो दुष्टात्मा जात नव्हता, पण जेव्हा मिळून प्रार्थना करत आली त्या घरातून सर्व पहिले दुरात्मा निघून गेला. सबसे पहला अशुद्ध आत्मा जो मंडल रही थी वो आत्मा निकल गई. आणि सर्वात पहिले जो अशुद्ध आत्मा तिथे कार्य करत होता तो निघून गेला. उसको परमेश्वर बुद्धि दिया, आणि देवाने तिला बुद्धी दिली काम करने के लिए, काम करण्यासाठी. प्रभु ने उसको एक धंधा दिया, आणि देवाने एक धंदा दिला. वो धंधा 2 घंटे के अंदर उसका खत्म हो जाता है. आणि तो धंदा 2 तासाच्या आतमध्ये त्यांचा संपून जातो. उसके हाथ में खाना बनाने का हुनर है, खाना बेचती है, 2 घंटे में खाना खत्म. आणि जेवण बनवण्याची क्षमता आहे, ते लोक जेवण बनवतात आणि लगेच संपून जातं. पति काम पे जाता है, बच्चे भी काम पे जाते हैं. आणि नवरा कामावरती जातो, मुलं सुद्धा कामावरती जातात. मैं दशांश प्रभु को दे सकूं इसलिए वो ये काम किया. आणि मी दशांश देवाला देऊ शकू म्हणून त्यांनी हे काम केलं. स्वभाव बदल गया उसका. आणि स्वभाव त्यांचा चेंज झाला. आपको समझा? तुम्हाला समजलं? कोई और साथ में हमारे घर में जब प्रेयर करते हैं, हमारे घर में आकर, तो घर की परिस्थिति बदलती है. आणि जेव्हा कोणी आपल्या घरामध्ये येऊन जर दुसरे कोणी प्रार्थना करतात तर आपल्या घराची परिस्थिती चेंज होते. अपने खुद के घर में आणि आपल्या स्वतःच्या घरात जब हम किसी को बुलाते हैं हमारे लिए, तो पहले क्या करना पड़ता है? फेलोशिप. आणि पहिले काय करायला लागते तर संगती. संजना को मालूम है मैं तो आऊंगी नहीं, आएगी तो आधा घंटा 1-2 घंटे का प्रेयर करके चली जाऊंगी, लेकिन उसने जमुना ताई को पकड़ा. आणि त्यांना माहिती की मी तर आले तर आधा आणि 1 तासाची प्रार्थना करून निघून जाईल, पण त्यांनी जमुना काकीला पकडलं. अच्छा बुद्धि लगाया उसने. आणि चांगली बुद्धी लावली त्यांनी. फेलोशिप इसीलिए बोलते हैं ना, हम क्या करना चाहिए? दूसरा हमारे घर में प्रार्थना के लिए आना चाहिए, इसलिए एक दूसरे से संगति करो. आणि दुसऱ्यांनी आपल्या घरामध्ये प्रार्थनेला यायला पाहिजे म्हणून एकमेकांची संगती करायची. आराधना करना चाहिए, स्तुती उपासना केली वचन पाहिजे. लेना चाहिए उस व्यक्ति. वचन घेतलं पाहिजे त्या व्यक्तीने. वचन लेने के बाद फिर प्रार्थना में मध्यस्थी करना चाहिए. यीशु का लहू छिड़क कर घर को ब्लेस करना चाहिए. अशुद्ध आत्माओं को डांटने का अधिकार उस व्यक्ति के पास होना चाहिए. ऐसे व्यक्ति को घर में बुलाकर हम क्या करना चाहिए? मिलकर प्रेयर करना चाहिए. उसने भी सहभागिता रखी. हाँ प्रभु, हाँ प्रभु. संजना ने भी हाथों को बंद करके हाँ प्रभु. मेघा शिंदे भी हाँ प्रभु, हाँ प्रभु. सपोर्ट किया. ऐसे वो घर में कार्य. म्हणून त्या घरामध्ये कार्य झालं. अगर वो लोग ऐसा बटाटे की जैसे आग खुला रखती, जर त्यांनी बटाट्यासारखे डोळे उघडे ठेवले असते, या मेघा शिंदे ने भी ऐसा देखी होती, किंवा मेघा दीदीने सुद्धा असं पाहिलं देखती असतं. है, कारण ते असे पाहते तो ऐसे करके देखती आणि ते असे पाहते. तो कार्य होता क्या? तर कार्य झालं असतं का? लेकिन उसने सपोर्ट किया. पण तिने सहाय्य केलं. माँ को अरे तुला नहीं है, तू बस मी घेते वचन, ऐसा बोल सकती थी वो. आणि ती असं म्हणू शकली असते की मग तुला नाही येत, मी घेते वचन, बस तू. एक दूसरे को सपोर्ट करने के कारण वो घर में बेदारी आई. आणि एकमेकांना सपोर्ट केल्यामुळे त्या घरामध्ये शांती आली. आपको समझा? तुम्हाला समजलं? करते समय अकेला नहीं, 2 जन होना ही चाहिए. आणि युद्ध करता वेळेस एकट्या नाही परंतु 2 जण असलेच पाहिजे. प्रभु ने कहा पृथ्वी पर 2 व्यक्ति एक मन से कुछ भी मांगे तो हो जाएगा. म्हणून देवाने म्हटलं की पृथ्वीवरती 2 जण एक चित्ताने मागतील तर ते नक्की होईल. हालेलुया. हालेलुया. रूल समझ में आया? आणि नियम तुम्हाला समजले? आत्मिक सेनाओं से लड़ने के लिए आणि आत्मिक सेनेशी युद्ध करण्यासाठी. अभी जो 20 वचन है वो हम अगले फ्राइडे को. आणि जे आता 20 वचन आहे तो आपण पुढच्या शुक्रवारी पाहू. प्रार्थना. या आपण प्रार्थना करू.
पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ प्रभु। आज हमने देखा प्रभु कि हमें आत्मिक युद्ध करते समय प्रभु हम अकेला नहीं परंतु हमारे साथ दूसरे सोल्जर भी होने चाहिए, और ऐसे सोल्जर चाहिए जो तलवार हमेशा खिसके बांधे हुए है प्रभु। उनकी गला एक दाऊद की मीनार की नाई अस्त्र शस्त्र लिए हुए और ढालों का काम करती है, ऐसा गला होना चाहिए प्रभु। मदद करना प्रभु, ऐसे सेवक होने के लिए, ऐसे व्यक्ति शूरवीर होने के लिए, चर्च के लोगों को होने के लिए मदद करो प्रभु। इसलिए रातों दिन बाइबल पर अध्ययन करने के लिए प्रभु मदद करना। सबको प्रभु आत्मिक सेनाओं से लड़ना है प्रभु, लड़ेंगे नहीं तो वो मार के जाएगा, और हमें मरना नहीं है, हमें आगे जाना है, हमें जीवन में प्रवेश करना है। इसीलिए हम सोल्जर की नाई लड़कर ही प्रवेश करना है। सहायता करना, सभी को बुद्धि देना, ज्ञान देना, आंखों को पुतली के समान संभाल लेना, दुष्ट से बचाए रखना, सदा आप में मगन रहने के लिए मदद करना। इन सबको मैं प्रभु यीशु के नाम से आशीषित करता हूँ। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ, आमीन। सगळ्यांना जय येशू, सगळ्यांना